next session. I will hand over the facilitation of the next session, which will be from Shubhada, Dr. Shubhada Thakre, madam, to my colleague Mosim Pathan sir. I will request Mosim Pathan sir to please take over the facilitation charge from me. I'm just handing over the uh, session to Mohsin Pathan sir. Over to Pathan sir. Yes, please. Thank you, sir. I am audible. Yes, sir. You are audible. Yes, sir. Good morning to all. I am Mosim Patan, lecturer in political science at Department of Moral Mental Social Science of Arts Science Commerce College, Shahada. Hello, everybody, and thank you for joining this online national seminar that is being conducted. This online national seminar that is conducted today. The topic of research range in social sciences. Before I hand over the rein to our speaker, let me introduce guest and provide some background informative about. I am delighted to introduce a renowned teacher, researcher, and mentor in the field of political science and public administration. Honorable Dr. Shubhada Thakre Madam is Associate Professor and Head of the Department Political Science and Public Administration at VWS College, Dhude in Maharashtra. She has 34 years of teaching experience, UG and PG levels, and also member of Board of Studies in Political Science at Kavitri Bainabai Chaudhary, North Maharashtra University, Jalgaon. She has also Vice President of Khandesh Rajya Shastra and Lok Prashashan Council. She has authored more than 67 research articles and published book chapters. Till now, 7 students have completed their PhD and MPhil under her guidance. She has published 6 books and political science. So I request Professor Dr. Shubhada Thakre ma'am to deliver her invited talk. Over to Dr. Shubhada Thakre madam. थँक्यू. माझा आवाज ऐकू येतो? हो मॅडम आवाज येतोय. हो. रिसर्च ट्रेंड्स इन पॉलिटिकल सायन्स या टॉपिकवर, या थीमवर बोलताना मला विशेष आनंद यासाठी आहे की संशोधन प्रक्रियेवर, संशोधन पद्धतीवर अनेक पुस्तकं उपलब्ध असतात. अनेक वेळेला सेमिनार त्या गोष्टीसाठी आयोजित केले जातात, वर्कशॉप आयोजित केले जातात. परंतु संशोधन हे भविष्यामध्ये कशामध्ये होऊ शकतं, नवे नवे प्रवाह संशोधनाच्या क्षेत्रामध्ये कोणते आहेत, यावर डिस्कशन होणं, यावर विचार मांडले जाणं, ऐकले जाणं, ही मला वाटतं वेगळी महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला या सेमिनारचं विशेष असं महत्व वाटतं. या टॉपिकला, या सबथीमला मध्ये नवे संशोधन प्रवाह हे कोणते आहेत किंवा नवी संशोधनं कोणत्या दिशेने होण्याची शक्यता आहे, यावर आपण विचार करणार आहोत.
राज्यशास्त्रामध्ये होणारे संशोधन हे प्रामुख्याने म्हणजे विद्यमान काळामध्ये राज्यशास्त्रामध्ये आणि सामाजिक शास्त्रांमध्येच होणारं संशोधन हे वैज्ञानिक पद्धती फॉलो करून, वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलं जावं अशी विद्यमान काळाची गरज आहे. आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये होणारं संशोधन सुद्धा वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलं पाहिजे अशी अपेक्षा अलीकडच्या काळामध्ये व्यक्त होऊ लागली आहे. शास्त्रीय किंवा वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून प्रामुख्याने पाश्चिमात्य देशामध्ये, अमेरिकेमध्ये संशोधनं व्हायला सुरुवात झाली. सामाजिक शास्त्रांमधली प्रामुख्याने संशोधनं आणि या वैज्ञानिक पद्धतीचा स्वीकार आपण सामाजिक शास्त्रांमध्ये भारतामध्ये नंतरच्या काळामध्ये करण्यात आला. साधारण 20व्या शतकाच्या शेवटी वैज्ञानिक पद्धतीने होणाऱ्या संशोधनाला मोठी चालना मिळाली, गती प्राप्त झाली. आणि म्हणून नवे संशोधन प्रवाह याचा विचार करताना आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की नवं संशोधन हे प्रामुख्याने वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलं जाणारं संशोधन हे असलं पाहिजे अशी अपेक्षा आता समाजाची आहे, देशाची आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीची ती गरज आहे. कारण संशोधन हे चिंतन, विश्लेषण, निष्कर्ष स्वतःची आवड, स्वतःची बौद्धिक गरज पूर्ण करण्यासाठी होणारं संशोधन हा जो संशोधनाचा पारंपरिक अर्थ होता तो आता मोठ्या प्रमाणामध्ये बदलू लागलाय. याची दखल आपल्याला सर्वप्रथम घ्यावी लागते. म्हणजे नव्या संशोधन प्रवाहांकडे पाहण्यापूर्वी त्याचा विचार करण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे पारंपरिक संशोधन जे आहे, जुन्या पद्धतीमध्ये होणारं जे संशोधन आहे, ज्यामध्ये विश्लेषणाचा भाग आहे, चिंतनाचा भाग आहे, तत्व मांडण्याचा भाग आहे, तात्विक पद्धतीचा विचार आहे, हे संशोधन या ऐवजी किंवा यापेक्षा अधिक भर हा वैज्ञानिक पद्धतीने होणाऱ्या संशोधनावर दिला पाहिजे अशी काळाची गरज आहे. हे नवे संशोधन प्रवाह, राज्यशास्त्रामध्ये असलेले नवे संशोधन प्रवाह किंवा या संशोधनासाठी असलेल्या स्कोप याचा विचार करताना आपण ही गोष्ट प्रथम लक्षात घेऊ की यामध्ये चिंतनावर आधारित भाग जरी थोडासा असला तरी सगळा संशोधन प्रकल्प हा प्रामुख्याने वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेला असू शकतो, असला पाहिजे. वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय हा या सेमिनारचा विषय नाही आणि त्यामुळे फक्त आपल्याला एका गोष्टीवर इथे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे की ते म्हणजे संशोधन म्हणजे विद्यमान काळामध्ये कोणत्या गोष्टीवर संशोधन होण्याची आवश्यकता आहे, भविष्यामध्ये संशोधनाची उपयुक्तता कशी वाढली पाहिजे हे आपण प्रथमतः इथे लक्षात ठेवून मग पुढच्या भागाकडे जाऊया. संशोधनाच्या नव्या दिशा किंवा संशोधनातील नवे प्रवाह, प्रामुख्याने राज्यशास्त्रामध्ये अपेक्षित असलेले नवे प्रवाह हे आपल्याला पाश्चिमात्य देशांमध्ये होणारे जे संशोधन आहे हे संशोधन समोर ठेवून आपल्याला याचा विचार करता येतो. कारण पाश्चिमात्य देशांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने प्रथमतः संशोधन व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून तिथे नव्या गोष्टी, नवे टॉपिक्स, नव्या सामाजिक राजकीय समस्या यावर संशोधन हे प्रामुख्याने होऊ लागलं. राजकीय घटनांचं संशोधन होऊ लागलं, निवडणुकांचं संशोधन होऊ लागलं आणि मग आपण वैज्ञानिक पद्धतीचा आपणही स्वीकार केला आणि संशोधनाला नव्या दिशा प्राप्त झाल्या. विद्यमान काळामध्ये नव्या संशोधनाच्या दिशांचा विचार करताना मी एक गोष्ट इथे नमूद करते की राज्यशास्त्रामध्ये होणारं संशोधन हे प्रामुख्याने शासनाची धोरणं, शासनाचे कार्यक्रम, शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजना, घेतले जाणारे निर्णय हा एक मुख्य गाभा असला, शासनाने निर्माण केलेल्या संस्था असतील, नव्या संरचना असतील, याचं अध्ययन करणं हा मुख्य गाभा असला तरी आपल्याला एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे राज्यशास्त्रामध्ये होणारं संशोधन याला जर वैज्ञानिक पद्धतीची जोड देऊन आपल्याला नवं स्वरूप प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्याला तौलनिक दृष्टिकोन, आंतरशास्त्रीय दृष्टिकोन याचा प्रामुख्याने स्वीकार केला पाहिजे. आंतरशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे 2 किंवा अधिक सामाजिक शास्त्रांना जोडणारे टॉपिक घेऊन या टॉपिक
हे टॉपिक त्याचं भौगोलिक क्षेत्र निर्धारित करून, म्हणजे त्याची एक भौगोलिक सीमा आखून आपल्याला या टॉपिकवर संशोधन करायला पाहिजे. ही नवी गरज, नव्या काळाची गरज आहे, हे आपण इथे प्रथमतः विचारात घेऊया. आंतरशास्त्रीय दृष्टिकोन याचा अर्थ दोन सामाजिक शास्त्रांना जोडणारा दृष्टिकोन, दोन किंवा त्यापेक्षाही अधिक सामाजिक शास्त्रांना जोडणारा दृष्टिकोन, हे हा नवा संशोधनाचा प्रवाह आपल्याला इथे विचारात प्रामुख्याने घ्यायचा आहे. त्या आपल्याला माहितीये की अशा प्रकारे आंतरशास्त्रीय विचार मांडणाऱ्या, आंतरशास्त्रीय विचार हा वेगवेगळ्या पातळीवर मांडणाऱ्या आणि अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या अनेक शाखा ह्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पॉलिटिकल इकॉनॉमी, राजकीय अर्थशास्त्र, पॉलिटिकल सोशियोलॉजी, राजकीय समाजशास्त्र, राजकीय भूगोल, पॉलिटिकल जिओग्राफी, पॉलिटिकल जर्नलिझम म्हणजे राजकीय पत्रकारिता, एवढंच नव्हे तर पॉलिटिकल सायकोलॉजी, राजकीय मानसशास्त्र, अशा अनेक शाखा या आता निर्माण झाल्या आहे आणि त्याची खूप प्रचंड वेगाने वाढ होते. तर या शाखा डोळ्यापुढे ठेवून आपल्याला या क्षेत्रामध्ये राज्यशास्त्रामध्ये होणारं नवं संशोधन हे करता येईल का, हा सर्वप्रथम विचार केला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आंतरशास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारून संशोधक संशोधन करतो, त्यावेळेला त्या संशोधनाची उपयोगिता ही निश्चितपणे वाढलेली असते. आणि म्हणून तौलनिक दृष्टिकोन, आंतरशास्त्रीय दृष्टिकोन हा प्रथमतः शिकला पाहिजे आणि तो समोर ठेवून संशोधनाचे टॉपिक्स किंवा नव्या दिशा या ठरवल्या पाहिजे. यामध्ये अर्थातच वैज्ञानिक पद्धतीचाच प्रामुख्याने वापर करून हे सगळं संशोधन होणं अपेक्षित आहे. वैज्ञानिक पद्धतीमधला एक जो भाग आहे डेटा अनालिसिस, यामध्ये सॉफ्टवेअरचा वापर, SPSS चा वापर हा कशा पद्धतीने होऊ शकतो यावर एक अतिशय विस्तृत असं व्याख्यान आपण या अगोदर पाहिलं. तर या पद्धतीचा वापर करून राज्यशास्त्रामध्ये होणारं संशोधन हे कसं असेल, कोणते टॉपिक्स त्यामध्ये येऊ शकतात, याचा विचार आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. तर बघा, मी आता जसा उल्लेख केला की राजकीय समाजशास्त्र असेल, राजकीय अर्थशास्त्र आहे, राजकीय मानसशास्त्र आहे, पत्रकारिता आहे, हे सगळे आंतरशास्त्रीय विचार करणारे जे ह्या शाखा ज्या आहेत, यामध्ये एक विचार सामायिक असा आहे की शासनाची धोरणं, शासनाचे कार्यक्रम, शासनाने घेतलेले निर्णय, त्यानंतर राजकीय नेतृत्व असेल, शासनाने नव्या संरचना निर्माण केल्या असतील, काही रचनांमध्ये बदल केले असतील, तर या सगळ्याला वेगवेगळे पैलू असतात. या सगळ्याला वेगवेगळे पैलू कसे असतात की शासनाच्या कुठल्याही निर्णयाला आर्थिक बाजू असते, राजकीय बाजू असते, तो निर्णय इम्प्लिमेंट करण्यासाठी एक प्रशासकीय यंत्रणा काम करत असते, म्हणजे प्रशासकीय बाजू असते. त्याचे सामाजिक परिणाम काय होतील हा भाग महत्वाचा असतो, म्हणजे सामाजिक बाजू असते, सांस्कृतिक बाजू सुद्धा असते. तर आणि या पलीकडे समाजावर मानसिक परिणाम काय होणार आहे ती तपासणारी सुद्धा एक बाजू असते. म्हणजे एक शासनाचा निर्णय, परंतु त्याचे परिणाम हे इतके विविध अंगी असू शकतात, त्याचे इतके पैलू असू शकतात. म्हणून नवं संशोधन करताना किंवा संशोधनाचा नवा टॉपिक निवडताना आपल्याला असा विचार करून मग पुढे गेलं पाहिजे. यामध्ये काही उदाहरणांचा मी तुम्हाला काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवणार आहे. बघा, अलीकडे सगळ्यांना अनुभव येतोय, आपण वाचतोय, ऐकतोय, त्याच्यावर चर्चा सुद्धा मोठी सुरू आहे मीडियामध्ये, आणि तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करून नवे कायदे हे सेंट्रल गव्हर्नमेंटने, केंद्र शासनाने ते कायदे करण्याचा निर्णय किंवा कायद्यांसंदर्भातला निर्णय हा घेतलाय. आणि त्यावर एक प्रतिक्रिया, ती अनुकूल असेल, प्रतिकूल असेल किंवा मधल्या टप्प्यातली असेल, एक प्रतिक्रिया ही देशामध्ये आणि राज्यामध्ये उमटल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे एक शेतकऱ्यांच्या जीवनाशी, शेतकऱ्यांच्या व्यवसायाशी संबंधित असलेला निर्णय, परंतु त्याचे आर्थिक परिणाम, त्याचे सामाजिक परिणाम, त्याचे मानसिक परिणाम, या सगळ्याचा विचार करणारं संशोधन हे नवं संशोधन ठरू शकतं. कारण यामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र या सगळ्यांना साधणारं, या सगळ्यांमध्ये एक दुवा निर्माण करणारे हे संशोधन हे असू शकतं. त्यानंतर आपल्याला माहितीये की
पत्रकारितेशी संबंधित अनेक पद्धतीने संशोधनं झालेली आहेत. बांधिलकी काय आहे, कशी असते, किंवा राजकीय बांधिलकी कंसामध्ये असावी का, असेल तर कशी आहे, राजकीय बदल घडवून आणण्यामध्ये वृत्तपत्रांची भूमिका काय असते, त्यानंतर सामाजिक बदल घडवून आणण्यामध्ये सुद्धा वृत्तपत्र फार मोलाची कामगिरी पार पाडत असतात. तर मग वृत्तपत्र या सामाजिक बदलामध्ये बदल घडवून आणण्यामध्ये किती जबाबदार आहेत, त्यांची भूमिका कशी राहिलेली आहे, सांस्कृतिक बदल सुद्धा वृत्तपत्रामुळे घडून येत असतात. तर या सगळ्याचा याचं अध्ययन हे नवं संशोधन ठरू शकतं. अर्थातच हा जो टॉपिक आहे याला काही वृत्तपत्रांची मर्यादा घालून, काही वृत्तपत्र संशोधनासाठी निवडून, भौगोलिक क्षेत्राची मर्यादा घालून आपल्याला नवसंशोधन हे वैज्ञानिक पद्धतीचा अर्थात वापर करून करता येऊ शकतं. राजकीय भूगोल हा ही एक नवी शाखा राज्यशास्त्राच्या मध्ये ही निर्माण झालेली आहे. राजकीय भूगोल यामध्ये सुद्धा मोठं संशोधन व्हायला स्कोप आहे. आपल्याला माहिती आहे की अलीकडे कोविड-19चा प्रसार हा भारतभर झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवरची ती आरोग्याची समस्या आहे आणि हा प्रसार भारतामध्ये ज्यावेळेला फार वेगामध्ये सुरू होता, तर त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं मायग्रेशन हे स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं. विशिष्ट घटक राज्यामधून स्थलांतर होण्याचं प्रमाण हे खूप होतं आणि त्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून वेगवेगळ्या भागातून मजुरीसाठी आलेले जे लोक होते किंवा मजूर होते किंवा कामगार होते, या कामगारांचं स्थलांतर हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून बाहेर झालं. तर हे स्थलांतर याला म्हणजे जसा कोविड-19चा संदर्भ आहे, तर याला भूगोलाचा पण संदर्भ आहे, की हे जे प्रादेशिक स्थलांतर झालं, तर याचं अध्ययन, याचं राज्यशास्त्रीय अध्ययन हे करता येऊ शकतं. म्हणजे या स्थलांतराचे परिणाम काय झाले, या स्थलांतरामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, शासनाला त्या बाबतीमध्ये काय नियम करावे लागले, काय योजना तयार कराव्या लागल्या, नव्या कोणते निर्णय घ्यावे लागले, शासनाने कोणते उपाय त्यावर केले. तर याचं अध्ययन हे आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून झालेलं एक नवं अध्ययन हे असू शकतं. म्हणजे ही एक नवी दिशा संशोधनाला मिळण्याची खूपच शक्यता असते. म्हणजे नव्या नव्या राजकीय समस्या, नवे सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न हे जसे उभे राहतात देशापुढे, जगापुढे, त्यानंतर मग सामाजिक शास्त्रांमध्ये सुद्धा नवसंशोधन होण्याची गरज ही निर्माण होत असते. हे नवसंशोधन जे आहे, हे नवसंशोधन केवळ चिंतन नसतं, केवळ कल्पना नसतात किंवा केवळ स्वतःला आलेले अनुभव नसतात, म्हणजे संशोधकाला आलेले अनुभव नसतात, तर एकूण सामाजिक परिस्थिती, एकूण राजकीय परिस्थितीचं ते अवलोकन असतं. अर्थात हे अवलोकन करताना अनेक संदर्भ जे ऑथेंटिक मानले जातात, हे संदर्भ, हे सोर्सेस वापरणं खूपच आवश्यक असतं. आणि अशा प्रकारचं संशोधन होण्याची आवश्यकता अर्थात अनेक ज्या संशोधन संस्था आहेत, या संस्थांमध्ये हे संशोधन सुरू आहे. परंतु आपण ज्या वेळेला वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या संशोधनाचा विचार करतो, म्हणजे एक संशोधक जे संशोधन करतो, तर हे संशोधन हे तो कोणत्या नव्या पद्धतीने करू शकतो किंवा कोणत्या नव्या टॉपिकवर करू शकतो, याचा विचार हा होण्याची खूपच आवश्यकता आहे. अर्थात हे नवं संशोधन करताना संशोधकाची स्वतःची कपॅसिटी ही अनेक अर्थाने, म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती, खर्च करण्याची त्याची क्षमता, त्यानंतर त्याचा स्वतःचा इंटरेस्ट, हा तो जर सफर झाला असेल, जसं मी आता उदाहरण दिलं की मोठं स्थलांतर हे प्रादेशिक स्थलांतर कोविड-19च्या काळात झालं. संशोधक या स्थलांतरितांशी संबंधित असेल, तर मला वाटतं तो जास्त इंटरेस्ट घेऊन हे संशोधन, या टॉपिकचं संशोधन करू शकतो. तर राजकीय भूगोल असेल, राजकीय अर्थशास्त्र असेल, तर या ज्या आंतरविद्याशाखीय अशा ब्रांचेस, जसं मी
ह्या ज्या शाखा अलीकडच्या काळामध्ये विकसित होत आहेत, तर यामध्ये संशोधनाला खूपच वाव आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा, एक कन्सेप्ट आहे जी आपल्याला अगदी चांगली परिचित आहे आणि ते म्हणजे पब्लिक ओपिनियन, लोकमत. तर लोकमत ही जी संकल्पना आहे, हे लोकमत घडविण्यामध्ये अनेक गोष्टींचा, अनेक घटकांचा सहभाग असतो. लोकमत तयार होणं ही मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. आणि म्हणून लोकमत कसं घडतं हे पाहण्यासाठी आपण मानसशास्त्रामधल्या टेस्ट वापरू शकतो. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये एखादी मानसशास्त्रीय प्रक्रिया आपण टाकून तिला राज्यशास्त्राच्या चौकटीमध्ये टाकून आपण तिचं अध्ययन करू शकतो. इथे मानसशास्त्रीय टेस्टचा, मानसशास्त्रातील टेस्टचा वापर करून लोकमताची जडणघडण कशी होते हे पाहता येईल. आणि शिवाय त्याला म्हणजे राज्यशास्त्रीय स्वरूप देण्यासाठी लोकमत घडविण्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा प्रभाव असतो, रोल असतो, कोणकोणते घटक भूमिका पार पाडतात, कोणते प्रभावी असतात, याचं आपल्याला तौलनिक अध्ययन करता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला अगदी सर्वांच्या अनुभवाची गोष्ट आहे की ज्या वेळेला लोकमत घडत असतं, ही लोकमत घडण्याची प्रक्रिया केवळ निवडणुकीच्या काळात होते असं नाही, तर ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे लोकमत घडविण्यामध्ये राजकीय नेतृत्वाचा फार मोठा रोल असतो. म्हणजे विद्यमान, म्हणजे आज वर्तमान परिस्थितीमध्ये जे राजकीय नेतृत्व काम करत असतं, या नेतृत्वाचा लोकमत घडवण्यामध्ये खूप मोठा रोल असतो. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था असतात, त्यांचा पण रोल हा लोकमत घडविण्यामध्ये फार मोठा असतो. राजकीय पक्ष लोकमत घडवित असतात, कारण राजकीय पक्षांच्या सभा असतील, त्यांचे मोर्चे असतील, त्यांची काही निदर्शनं असतील किंवा त्यांची भूमिका असेल वृत्तपत्रातून मांडली गेलेली, यातून लोकमत घडत असतं. वृत्तपत्रांची भूमिका तर अर्थातच खूप अधिक महत्वाची असते. तर ह्या घटकांपैकी काही घटकांचा लोकमत घडविण्यामध्ये असलेला रोल किंवा प्रभाव, रोल आणि प्रभाव याचा अध्ययन आपल्याला तौलनिक पद्धतीने करता येऊ शकतं. म्हणजे आंतरशास्त्रीय दृष्टिकोन आणि शिवाय तौलनिक दृष्टिकोन वापरून आपल्याला एखादी कन्सेप्ट जी आहे की जिचा संबंध मानसशास्त्राशी आहे, राज्यशास्त्राशी आहे, राष्ट्रीय परिस्थितीशी आहे, प्रादेशिक म्हणजे घटक राज्यातल्या परिस्थितीशी आहे, असं लोकमत किंवा पब्लिक ओपिनियन हे घडतं, तर ते कशा पद्धतीने घडतं याचा आपल्याला अध्ययन आणि संशोधन हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. अर्थात अशा पद्धतीचे ज्यावेळेला टॉपिक निवडले जातात त्यावेळेला त्याला काळाची मर्यादा किंवा म्हणजे विशिष्ट काळामध्ये लोकमताची जडणघडण कशी झाली ती प्रक्रिया, त्यानंतर भौगोलिक क्षेत्राची मर्यादा घालून घेणं अर्थातच महत्वाचं असतं. पुणेही ते आपल्याला लक्षात येतं. पुन्हा तोच आधीचा मुद्दा की संशोधकाचा इंटरेस्ट कशात आहे, त्याचा हे जे घटक मी आता ज्यांचा उल्लेख केला की स्वयंसेवी संस्था असतील, त्यानंतर वृत्तपत्र आहेत, त्यानंतर समाज माध्यम, सोशल मीडिया अलीकडे सर्वात जास्त प्रभावी माध्यम हे मानलं जातं. तर यामध्ये संशोधकाचा इंटरेस्ट नेमका कुठे आहे, त्याचा सहभाग आहे का, त्याचे अनुभव कोणत्या बाबतीमध्ये आहेत, यापैकी कोणत्या घटकाच्या बाबतीतले अनुभव त्याचे जास्त प्रखर आहेत, महत्वाचे. आणि मग अशा घटकांचं तौलनिक अध्ययन आणि त्यातून लोकमताची जडणघडण कशी झाली तिला राजकीय चौकटीमध्ये टाकून हे संशोधन होऊ शकतं. ही संशोधन नव्या काळाची गरज आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. अर्थात पुन्हा एकदा संशोधन हे अशा प्रकारचं संशोधन करताना संशोधकाला शास्त्रीय पद्धतीची कास सोडून चालणार नाही, शास्त्रीय पद्धतीचाच अवलंब केला पाहिजे. शास्त्रीय पद्धत समजून घेऊन त्या पद्धतीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या फॉलो केल्या पाहिजेत. कारण शास्त्रीय पद्धतीची एक शिस्त असते, शास्त्रीय पद्धत विशिष्ट क्रमानेच फॉलो करावी लागते. त्या शास्त्रीय पद्धतीच्या विशिष्ट पायऱ्या असतात, त्या पायऱ्यांचा क्रम ठरलेला असतो. हा स्वतंत्र व्याख्यानाचा आणि चर्चेचा विषय होऊ शकतो. शास्त्रीय पद्धत नेमकी काय आणि ती प्रक्रिया नेमकी कशी राबवावी लागते. इथे आपल्याला फक्त विचार काय करायचा आहे की एखादी कन्सेप्ट आहे, लोकमत ही कन्सेप्ट आहे, तर या कन्सेप्टला जे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळ्या ज्या बाजू आहेत, या बाजूंचं अध्ययन राज्यशास्त्रीय पद्धतीने करता येऊ शकतं.
मी आता इथे आंतरशास्त्रीय दृष्टिकोन असा जो शब्द पुन्हा पुन्हा वापरते तो यासाठी की राज्यशास्त्राशिवाय इतर शास्त्रामध्ये असलेले जे अभ्यासक आहेत ते सुद्धा अशा प्रकारचं संशोधन हे करू शकतात. जसं पब्लिक ओपिनियन यामध्ये मानसशास्त्रामधल्या टेस्ट वापरणं गरजेचं असतं. म्हणजेच मानसशास्त्रामध्ये जे अभ्यासक आहेत, जे संशोधन काम चालू आहे किंवा जे संशोधक काम करू इच्छितात त्यांना अशा प्रकारे हाच आंतरशास्त्रीय दृष्टिकोन वापरून हे संशोधन करता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला संशोधनाचा नवी दिशा संशोधनाची ही अशी पण असू शकते. म्हणजे उदाहरणादाखल मी देऊ शकेन की आज सामाजिक आरोग्य म्हणजे ज्याला पब्लिक हेल्थ किंवा सोशल हेल्थ असं म्हणतात, तर या सामाजिक आरोग्याच्या अनेक समस्या आज समाजाला भेडसावत आहेत. म्हणजे कुठल्याही म्हणजे एकूण 100 वर्षामध्ये ज्या 2 पिढ्या झाल्या यापैकी कुठल्याही पिढीला अनुभव नसलेलं फार मोठं पेंडेमिक कोविड-19 या रोगामुळे या पेंडेमिकचा अनुभव हा घ्यावा लागला. तर हे पेंडेमिक असेल म्हणजे जो आजार पूर्ण जगाच्या सगळ्या खंडांना वेढून टाकतो त्याला अर्थातच एक हेल्थ सायन्सेस मधली पेंडेमिक ही कन्सेप्ट वापरली जाते. भारतामध्ये असेल किंवा भारताच्या एखाद्या घटक राज्यामध्ये असेल तर त्याला एपिडेमिक हा शब्द वापरला जातो. त्याला साथ असा शब्द वापरला जातो. तर अशा प्रकारची एक पेंडेमिकचा अनुभव जगाला आला आणि त्यावेळेला एक मोठे म्हणजे सामाजिक आरोग्य पब्लिक हेल्थ चे मोठे प्रश्न हे सगळ्यांना भेडसावले. शासनाला नको तेवढी कधी नव्हे ती एवढी एनर्जी या पेंडेमिकच्या या महामारीच्या नियंत्रणासाठी वापरावी लागली. आता ही एनर्जी हा जो मी शब्द इथे वापरला तो एनर्जी कोणत्या अर्थाने आहे? फार मोठी आर्थिक तरतूद खर्च हा शासनाला या पेंडेमिकच्या नियंत्रणासाठी करावा लागला. मोठी आर्थिक तरतूद करावी लागली. मोठ्या संरचना उभ्या कराव्या लागल्या आणि त्या संरचना म्हणजे मोठी न्यायालय मोठी हॉस्पिटल्स ही ज्याला कोविड हॉस्पिटल असं म्हटलं जातं, तर ही मोठी हॉस्पिटल उभी करावी लागली मोठ्या शहरांमध्ये. तर हा शासनाला अचानक घ्यावा लागलेला निर्णय होता आणि अचानक आणि अत्यंत वेगामध्ये करावी लागलेली अंमलबजावणी होती या निर्णयाची. तर याचं अध्ययन म्हणजे सामाजिक आरोग्याचे अचानक निर्माण झालेले प्रश्न असतील आणि त्यासाठी शासनाची भूमिका काय होती, काय आहे, शासनाने केलेले प्रयत्न, राबवलेल्या योजना, ऐनवेळी तातडीने घेतलेले निर्णय, केलेली आर्थिक तरतूद, त्याचं आउटपुट काय आहे, त्यानंतर समाजामध्ये त्याविषयीची प्रतिक्रिया काय आहे, सामाजिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या प्रयत्नाला आलेलं यश काय आहे, याचं अध्ययन हे राज्यशास्त्रीय अध्ययन ठरतं निश्चितच. म्हणजे बघा सोशल हेल्थ हा जो टॉपिक आहे किंवा हा जो भाग आहे हा जरी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असला तरी त्याचा डायरेक्ट संबंध हा प्रशासनाशी आहे, शासनाशी आहे आणि अर्थातच समाजाशी आहे. म्हणजे हा नवा दृष्टिकोन किंवा हा नवा विचार, हा नवा टॉपिक घेऊन संशोधन हे होऊ शकतं. ही संशोधनाची नवी दिशा असू शकते. यापूर्वी सुद्धा पब्लिक हेल्थवर काही संशोधनं राज्यशास्त्रामध्ये आणि लोकप्रशासनामध्ये झालेली आहेत. शासनाची यंत्रणा जी आहे, आरोग्य यंत्रणा, ही यंत्रणा एखाद्या दुर्गम भागामध्ये, एखाद्या खेड्यामध्ये कशा पद्धतीने काम करते, शहरामध्ये त्या यंत्रणेचं स्वरूप काय आहे, मोठ्या शहरामध्ये त्या यंत्रणेचं स्वरूप काय आहे, त्यासाठी शासनामध्ये म्हणजे वेगवेगळे शासकीय अधिकारी कसे काम करतात याचं अध्ययन यापूर्वी राज्यशास्त्रामध्ये आणि लोकप्रशासनामध्ये झालेलं आहे. परंतु नव्या परिस्थितीमध्ये एखादं पेंडेमिक ज्या वेळेला जगाला वेढून टाकतं, अशा या नव्या परिस्थितीमध्ये प्रादेशिक पातळीवर त्यानंतर जिल्ह्याच्या पातळीवर हे अशा प्रकारचं नवं संशोधन नव्या परिस्थितीमध्ये होऊ शकतं. अर्थातच हे संशोधन करताना वैज्ञानिक पद्धत फॉलो करणं खूपच सहज शक्य असतं. कारण वैज्ञानिक पद्धतीमध्ये प्रामुख्याने कोणत्या घटकांचा विचार होतो? मी फक्त ढोबळ मानाने त्याचे टायटल मी इथे सांगेन की
वैज्ञानिक पद्धतीमध्ये प्रथम तुम्हाला कोणत्या टॉपिकवर संशोधन करायचं आहे तो टॉपिक निवडला जातो, ज्याला संशोधन समस्या निवडणे, ती स्वीकारणे असं म्हटलं जातं. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ठरवावे लागतात, की तुम्हाला संशोधन हे कोणत्या उद्देशाने करायचंय, उद्दिष्टे ठरवावी लागतात. संशोधन समस्या हिचा व्यवस्थित अगोदर अभ्यास करून काही हायपोथिसिस, गृहीतकं मांडावी लागतात. त्यानंतर कोणत्या तंत्रांचा वापर करून तुम्ही डेटा कलेक्शन करणार आहात, ती तंत्र सांगावी लागतात. रिसर्च आराखडा तयार करावा लागतो आणि त्यामध्ये तुम्ही कोणत्या तंत्राचा वापर करणार आहात, मुलाखत, प्रश्नावली, निरीक्षण वगैरे, अनुसूची, अशा कोणत्या तंत्राचा वापर करून तुम्ही डेटा कलेक्शन करणार आहात हे तिथे सांगावं लागतं. त्यानंतर डेटा कलेक्शनची तुम्हाला पूर्ण प्रक्रिया राबवावी लागते. क्षेत्रीय अध्ययन करावं लागतं. क्षेत्रीय अध्ययन करताना म्हणजे ज्याला सर्वे वगैरे म्हणतात, तर हे अध्ययन करण्यापूर्वी काही प्रश्नावली तयार कराव्या लागतात. नंतर मग डेटा कलेक्शन झाल्यावर त्याचं वर्गीकरण, विश्लेषण म्हणजे क्लासिफिकेशन, अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन, ज्याचा आपण आता SPSS मध्ये त्याचा वापर करून कसं करता येईल हे पाहिलं. तर अशा पद्धतीने विश्लेषण करून मग निष्कर्ष काढावे लागतात. तर आपण हेच उदाहरण जर पुढे ठेवलं, की एखादी आरोग्याशी संबंधित समस्या आहे, सामाजिक आरोग्याशी संबंधित मोठी समस्या आहे, तर त्या समस्येचं अध्ययन हे सामाजिक शास्त्रांमध्ये कसं करता येईल, राज्यशास्त्रामध्ये कसं करता येईल, याचा विचार हा नव्या संशोधकांनी केला पाहिजे, असं निश्चितपणे इथे मला सांगावं असं वाटतं. शिवाय नव्या संशोधकाला दिशा देण्यासाठी मी आणखीन एका टॉपिकचा इथे उल्लेख करीन, की राजकीय आणि प्रशासकीय संस्थांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय पातळीवर बदल होत आहेत. तर म्हणजे आपल्याला माहितीये की अनेक ज्या संरचना आहेत, म्हणजे UGC असेल, प्लॅनिंग कमिशन असेल, तर या संरचनांमध्ये बदल करून त्याचं रूपांतर हे नव्या प्रकारामध्ये केलं जातंय. जसं नीती आयोग आहे, UGC मध्ये काही बदल करून नवं स्वरूप आता पुढे आलेलं आहे. तर या हे जे बदल आहेत, हे बदल कसे केले गेले, त्यासाठी झालेले शासकीय निर्णय केंद्रीय पातळीवर, त्यानंतर ते बदल नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत, त्या बदलांचा परिणाम हा कसा होणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्लॅनिंग कमिशन ही नीती आयोगामध्ये रूपांतरित झालं आणि त्याची संरचना ही बदलण्यात आली, म्हणजे सर्व प्रमाणात नाही, संपूर्णपणे नाही, तर त्यामध्ये काही बदल हे करण्यात आले. तर मग या बदलांचा देशाच्या आर्थिक परिस्थितीवर, आर्थिक विकासावर, राजकीय विकासावर, सामाजिक विकासावर आणि परिस्थितीवर काय परिणाम झाला आहे किंवा होऊ शकतो, याचं अध्ययन आपल्याला नव्या संशोधनामध्ये करता येऊ शकतं. हा एक नवा संशोधनाचा प्रवाह आपल्याला राज्यशास्त्रामध्ये प्रामुख्याने विचारात घेतला पाहिजे. राज्यशास्त्रामध्ये आणि सामाजिक शास्त्रांमध्ये होणारं संशोधन हे असं विविध पैलूतून जर झालं तर ते संशोधन, त्याची सामाजिक उपयोगिता, त्याची राजकीय उपयोगिता, त्यानंतर प्रशासकीय उपयोगिता ही वाढायला खूप मोठी मदत होईल. जसं आपण आधी सुद्धा हा विचार मी इथे मांडला होता, की संशोधन केवळ हे चिंतन नव्हे. संशोधन हे केवळ संशोधकाच्या स्वतःच्या आनंदासाठी जुन्या काळामध्ये होत होतं, चिंतनाच्या स्वरूपामध्ये असायचं, फिलॉसॉफिकल अप्रोच त्यामध्ये वापरला जायचा. परंतु आजच्या काळामध्ये, नव्या काळामध्ये संशोधन हे केवळ चिंतन, केवळ मनन, केवळ व्यक्तिगत आनंद, केवळ तत्वज्ञान मांडणं यापेक्षाही अधिक आहे. तर त्या संशोधनाची सामाजिक उपयोगिता सिद्ध झाली पाहिजे. त्या संशोधनामुळे प्रशासनाला आणि शासनाला नव्या योजना करण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त झालं पाहिजे, मदत झाली पाहिजे. आणि तशा प्रकारचे बदल केल्यानंतर त्याचं आउटपुट चांगलं शासनाला मिळालं तर ते संशोधन खऱ्या अर्थाने, प्रशासकीय अर्थाने, सामाजिक अर्थाने उपयुक्त ठरलं असं आपण म्हणतो. आणि म्हणून शासनाच्या स्वतःच्या संशोधन संस्था सुद्धा संशोधन करीत असतात. त्या संशोधन संस्थांचा हेतूच मुळी हा असतो की एखादा शासकीय निर्णय असेल, एखादी योजना असेल, ती राबवल्यानंतर त्याचं आउटपुट नेमकं काय आलं आहे. समाजाच्या म्हणजे ज्या कारणासाठी ती योजना राबवली जाते
ते कितपत साध्य झालंय हे पाहणं हे त्या संशोधनामागचा विचार असतो. परंतु ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल लेवलवर संशोधक स्वतः संशोधन करतो, तर त्यावेळेला असं संशोधन करताना सुद्धा हा विचार संशोधकाने मनामध्ये नेहमी ठेवला पाहिजे की हे संशोधन याची सामाजिक उपयोगिता अधिक असेल. हे संशोधन केवळ माझ्या आनंदासाठी नाही. कारण सगळी सामाजिक शास्त्र जी आहेत, ही सामाजिक शास्त्र समाजासाठी अभ्यास करणारी आहेत. समाजासाठी अभ्यास करणारी आहेत आणि म्हणून त्या शास्त्रांमध्ये होणारं संशोधन याची सामाजिक उपयोगिता ही सिद्ध होणं अत्यंत गरजेचं असतं. अशा काही वेगवेगळ्या प्रवाहांचा आपण इथे थोडक्यामध्ये विचार केला. राज्यशास्त्रामध्ये होणारं संशोधन, या संशोधनाच्या दिशा कोणत्या असू शकतात हे आपण इथे एका विशिष्ट कालावधीमध्ये या माझ्या लेक्चरमधून ऐकलं. अर्थात हे संशोधन मी पुन्हा सांगेन की हे केवळ विश्लेषणाच्या स्वरूपाचं नाही, केवळ हे लायब्ररी वर्क असू शकत नाही. लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही बसलात आणि टेबलवर काही मॅगझिन, काही वृत्तपत्र वगैरे घेतले आणि संशोधन केलं असं होऊ शकत नाही. तर हे या संशोधनामध्ये तुम्हाला शास्त्रीय पद्धतीचा अवलंब हा केलाच पाहिजे. तो अवलंब करताना तुम्हाला नवे सॉफ्टवेअर जे उपलब्ध असतात ते तुम्हाला वापरता आले पाहिजे. वैज्ञानिक पद्धत नेमकी काय आहे हे तुम्ही अगोदर त्याचं अध्ययन केलं पाहिजे. वैज्ञानिक पद्धत समजून घेऊन त्यानंतर तिच्या पायऱ्या फॉलो करत हे संशोधन झालं पाहिजे. तर काही दिशा किंवा काही प्रवाह आणि अर्थातच मी या काही ज्या टॉपिकचा इथे उल्लेख केला त्या दिशेने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा संशोधन सुरू आहे. म्हणजे बॉर्डर इश्यू असतात, दोन देशांमध्ये असलेले बॉर्डर इश्यूज, या इश्यूज मध्ये काम करणारे जे घटक असतात, काही म्हणजे आपण असामाजिक घटक सुद्धा ज्यांचा आपण उल्लेख या पद्धतीने करू शकतो की जिथे हिंसेचा वापर होतो, जिथे लष्कराचा वापर होण्यासाठी फोर्स केला जातो किंवा प्रभाव टाकला जातो. तर असे बॉर्डर इश्यूज याच्या बाबतीत सुद्धा संशोधन ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहेत. तर हे संशोधन सुद्धा भारतामध्ये आणि आपल्या क्षेत्रामध्ये हे करता येऊ शकतं. अर्थात याच्या मर्यादा या प्रचंड म्हणजे प्रादेशिक मर्यादा ह्या खूपच मोठ्या असतात. त्यानंतर एका टॉपिकचा मी इथे जाता जाता उल्लेख करेन की आपण आजच्या परिस्थिती एकूण आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या म्हणजे जागतिक परिस्थितीचा जर आपण आज विचार केला आणि त्याचा उल्लेख एका शब्दामध्ये जर करायचा असेल तर अत्यंत कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीची अशी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आज जगामध्ये आहे. ही गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनेक अर्थाने आहे. मोठ्या देशांमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये होणारा राजकीय बदल आणि त्याचा पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, जागतिक म्हणजे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे जे शासन आहे, जसं भारताचं शासन, यांच्या धोरणांवर झालेला परिणाम, एकूण जागतिक शांततेवर झालेला परिणाम, त्यानंतर दोन देशांमध्ये आयडिओलॉजीचा जर संघर्ष असेल तर त्याचा जागतिक पातळीवर जागतिक शांततेवर झालेला परिणाम, याचं अध्ययन हे मोठ्या संशोधनामध्ये होऊ शकतं. अर्थात अशा संशोधनासाठी खूप मोठी आर्थिक तरतूद ही असणं गरजेचं असतं. मात्र आपण राष्ट्रीय पातळीवर जर विचार केला तर अशा एकूण जागतिक परिस्थितीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या शासनाने केलेल्या प्रयत्न, आखलेली धोरणं, राबविलेले कार्यक्रम याचं अध्ययन हे राष्ट्रीय पातळीवर होऊ शकतं. म्हणजे संशोधन, राज्यशास्त्रामध्ये होणारं संशोधन हे असं वेगवेगळ्या दिशेने आणि वेगवेगळ्या पैलूतून होऊ शकतं की ज्यामध्ये तौलनिक दृष्टिकोन वापरता येतो, ज्यामध्ये आंतरशास्त्रीय दृष्टिकोन वापरता येतो आणि संशोधकाला वैज्ञानिक पद्धती अर्थातच फॉलो करावी लागते. तर या अशा पद्धतीने एका म्हणजे राज्यशास्त्रामध्ये नवे संशोधन प्रवाह कसे आहेत याचा आपल्याला एका विशिष्ट मर्यादेमध्ये विचार करता येतो. कारण यापेक्षाही अधिक टॉपिक हे आणखीन चर्चेतून पुढे येऊ शकतात की ज्यावर संशोधन होऊ शकतं, ज्यावर संशोधन होण्याची गरज आहे, जी राष्ट्रीय गरज आहे, घटक राज्याची गरज आहे,
आणि समाजाची सुद्धा गरज आहे. तर नवे यापेक्षा आणखीन वेगळे टॉपिक, नवे टॉपिक हे संशोधनासाठी आपल्याला डोळ्यासमोर येऊ शकतात. एका विशिष्ट चौकटीमध्ये मला हा विचार इथे मांडण्याची आयोजकांनी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि थांबते. Thank you, madam. Thank you, madam, for your informative and valuable guidance. मैं पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडल का कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय की ओर से और IQAC विभाग की ओर से और मोरल मेंटल सोशल साइंस यानी मानस नीति समाज विज्ञान विद्याशाखा की ओर से आपका आभार व्यक्त करता हूँ। आपने जो विविध एग्जाम्पल का उपयोग किया और हमें भविष्य में अत्यंत लाभ होगा, यह आशा रखता हूँ और इसका सभी पार्टिसिपेंट को उपयोग होगा, ऐसी आशा व्यक्त करता हूँ। धन्यवाद मैडम। थैंक यू. On behalf of organization committee of this national seminar and the Department of Moral Mental Social Science, I thank you for your informative and valuable guidance. Thank you, ma'am. थैंक यू. I want to Dr. Waji Ashur sir. Waji sir. Thank you, sir. Thank you very much. And thank you, Shubhada Thakre madam, Dr. Shubhada Thakre madam, for such an informative and resourceful lecture or her informative talk about the research trends in political science. And I am sure on behalf of my college, my department, that the upcoming researchers in the field of social science, especially political science and public administration, will surely benefit from your this invited talk. We will be moving toward our next session. Which would be facilitated by my colleague Dr. Yashwant Shirsat sir, and it would be conducted by Dr. Sanjay Patil sir, and I now call upon Yashwant Shirsat sir, my colleague Dr. Yashwant Shirsat sir, to facilitate the further session. नमस्कार. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडल कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय MMS और IQAC विभाग की तरफ से आयोजित आज के सेमिनार के तीसरे सेशन में मैं प्राध्यापक डॉक्टर यशवंत शिरसाट आप सभी का हार्दिक स्वागत करता हूं. तीसरे सेशन के लिए आमंत्रित जो वक्तागण हैं उनका अल्प परिचय मैं यहाँ करने जा रहा हूँ. प्राध्यापक डॉक्टर संजय जीभाऊ पाटिल, एसोसिएट प्रोफेसर KN कला महाविद्यालय नवलनगर, जिला धुलिया, महाराष्ट्र से. सर, आप PhD गाइड तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ के BOS मेंबर हैं. आज तक 40 शोध निबंध के प्रकाशित हुए हैं तथा 13 से ज्यादा
विविध विषय पर आधारित ग्रंथ प्रकाशित है। विविध परिषद में आपने अभी तक बहुत सारे व्याख्यान दिए हैं। अभी अभी आपको डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद महाराष्ट्र द्वारा महात्मा ज्योतिबा फुले राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त हुआ है। मैं आपका इस सेमिनार के तीसरे सेशन में स्वागत करता हूं। आपका आज का विषय है रिसर्च ट्रेड सोशल साइंस इन हिस्ट्री। इस विषय पर आपका व्याख्यान आप यहाँ प्रस्तुत करें। मैं आपसे नम्रपूर्वक निवेदन करता हूँ कि सर जी आप अपना व्याख्यान शुरू कीजिए। धन्यवाद। नमस्कार. पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा या महाविद्यालयातील एमएस विभाग नॅक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नॅशनल सेमिनार मध्ये मला या ठिकाणी बोलण्याची आपण संधी दिली, त्यामुळे मी अगोदर तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. स्वर्गीय अण्णासाहेब पीके पाटील यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RS पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपाल डॉक्टर पटेल सर, तसेच या वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी असलेले प्राचार्य डॉक्टर PS सोनवणे सर, प्राचार्य डॉक्टर ठाकरे मॅडम, या वेबिनारचे समन्वयक प्रोफेसर BM रामटेके सर, प्राध्यापक डॉक्टर YK शिरसाट सर, डॉक्टर वजीह खान आणि सर्व सदस्य यांचे मी मनापासून अगोदरच धन्यवाद देतो. मित्रांनो, मला या वेबिनार मध्ये करंट रिसर्च ट्रेंड्स इन हिस्ट्री असा विषय दिला गेला आहे. या विषयामध्ये मी अगोदरच आपणा समोर सामाजिक इतिहास संशोधन अभ्यासाची गरज, वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक संशोधन, 20व्या शतकातील इतिहास संशोधन लेखन, समकालीन इतिहास संशोधन, तळाकडून इतिहास संशोधन आणि विज्ञान आणि वैद्यक शास्त्रामध्ये झालेली प्रगती आणि त्या योगे भावी काळात येणाऱ्या संशोधन प्रक्रिया, या मुद्द्यांवर मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे. मुळातच संशोधनाची व्याख्या जी आहे, मुळात जे आहे ते इंग्रजीमध्ये संशोधनाला रिसर्च असा शब्द आहे आणि या रिसर्च मध्ये असा री आणि सर्च असे दोन शब्द आपल्याला दिसतात. मुळात जे आहे ते पुन्हा शोधून काढणे, याला म्हणतात रिसर्च. मी संशोधनाचा अर्थ आणि त्याच्या आहे त्याच्यावर नव्याने संयोजन स्वातंत्र्यपूर्व त्याच लेखनाकडे गेला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पूर्वीचं प्रयोजन उरलं नाही, परंतु स्वातंत्र्यानंतरच्या स्थितीत अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या. भारतासारख्या खंडप्राय बहुभाषिक जाती पंथ संप्रदाय असणाऱ्या आणि प्रदीर्घ इतिहास असणाऱ्या या देशामध्ये वेगवेगळ्या घटकांचा व कारणांचा परिणाम म्हणून लोक विभाजित असणे अपार्य असते. अशा परिस्थितीत इतिहास लेखन जर विपर्यस्त आणि चुकीचे झाले तर आधीच मानगुटीवर बसलेला हा संबंध अधिक विध्वंसक रूप धारण करतो.
अमेरिकन इतिहासकार डॉक्टर नेव्हिन्स यांनी अशी व्याख्या केलेली आहे, हिस्ट्री इज ऍक्च्युअली ब्रिज कनेक्टिंग द पास्ट विथ द प्रेझेंट अँड पॉइंटिंग रोड टू द फ्युचर. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळाला जोडणारा पूल आहे आणि तो भविष्य काळाचा मार्गदर्शक आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला इतिहासाचं महत्व कळतं. परंतु इतिहास लेखनामध्ये जे काही प्रवाह आहेत, वेगवेगळे प्रवाह आहेत, त्या प्रवाहांकडे आपण लक्ष देणं फार महत्वाचं आहे. महाराष्ट्र समाजाचे आणि भारतीय पातळीवरचे विविध प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेली गुंतागुंत लक्षात घेतली पाहिजे. या विधानाची तीव्रता सर्वांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. आजच्या गुंतागुंतीचा संबंध नजीकच्या इतिहासाशी असतो आणि म्हणून पूर्व समाजाचे आंतरिक विश्व, त्यांचे आंतरप्रवाह समजून घेणे क्रमप्राप्त असते. मध्ययुगीन इतिहास समजून घेणे त्यासाठी आवश्यक आहे. राजकीय प्रभावातून आणि गरजातून मुक्त असा सामाजिक इतिहास स्वच्छ निर्मळ मनाने समजून घेण्याची आज कधी नव्हती एवढी गरज आहे. आणि हे समजून घेणे प्राचार्य आठवले इतिहास वाचला पाहिजे, तरच आपल्याला खऱ्या ज्ञान होईल. संस्था आणि राजकारणात इतिहास अभ्यासाच्या केंद्रस्थानी सामाजिक संस्था आणि समाजकारण असले पाहिजे. आतापर्यंतच्या इतिहास लेखनात आपण राजकीय आणि लष्करी इतिहासावर विसंबून राहिलो. सामाजिक इतिहास तटस्थ निर्विकार पद्धतीने पुढे आला असता तर भारतीय समाज आणि सार्वजनिक जीवनातील बहुविधता ठसठशीतपणे अधोरेखित झाली असती. आपले पूर्वग्रह आणि गैरसमज सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातून चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतात. त्याची चुकीच्या विपर्यस्त इतिहासातून जोपासलेल्या अहंता ही एक कारण असते. मध्ययुगीन कालखंडात घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचे सामाजिक संदर्भ आणि त्या घटनांचे सैद्धांतिक विश्लेषण करण्यासाठीचे लेखन चिंतन त्या काळापासून सुद्धा आजतागायत फारसे झाले नाही. इसवी सनाच्या 12व्या-13व्या शतकापासून शेजवलकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या काळातील भले बुद्धीचे सागर म्हणून नाना फडणीसांप्रमाणे गाजलेले यादवांचे प्रधान हेमाडपंत काय करीत होते, तर त्या काळात त्यांनी लिहिला चतुर्वर्ग चिंतामणी सारखा कर्मकांडी ग्रंथ. ऐहिक जीवनाच्या हिताचा विचार यामध्ये नाही, जिज्ञासू वृत्ती नाही, निवृत्तीपर जीवनाच्या प्रभावाचा हा आणि इथून पुढचा कालखंड होता. नवा विचार नाही, इतिहास लेखनाची परंपरा नाही आणि म्हणून कार्यकारणभाव शोधून घटनांचे विश्लेषण करण्याची मानसिकता नाही. तेव्हा आज तरी सामाजिक इतिहासाची उपयुक्तता आणि महत्व आम्हाला कळण्यासाठी आणि ऐतिहासिक घटनांचे सामाजिक संदर्भ शोधण्यासाठीची नितांत गरज स्पष्टपणे मांडली पाहिजे आणि संशोधकांनी त्याकडे वळले पाहिजे. सुप्रसिद्ध इतिहासकार समा गर्गे यांनी इतिहासाचे महत्व स्पष्ट करताना म्हटले आहे की समाजाचा संपूर्ण इतिहास म्हणजे सामाजिक परिवर्तनाचा इतिहास, तात्पर्याने बहुजन समाज स्थितीचा आणि त्या स्थितीत परिवर्तन घडून आणणाऱ्या विचारांचा इतिहास होय. त्या त्या काळात घडणाऱ्या घटनांच्या मागे विशिष्ट वैचारिक प्रेरणा असतात. या वैचारिक प्रेरणा समजून घेणे ऐतिहासिक वास्तवाचे अंतरंग उजागर करण्यासाठी आवश्यक असते. या प्रकारच्या अभ्यासातून प्रकर्षाने जाणवते की कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही कारणामुळे स्वातंत्र्याचा संकोच होणे सामाजिक समतेच्या दृष्टीने उपयुक्त नसते. म्हणून सद्यस्थितीत सामाजिक संस्था निष्क्रिय निष्प्रभ होणे, सांस्कृतिक दहशतवाद प्रभावी ठरणे समाज हितासाठी बाधक ठरला आहे. याची सुद्धा आपण दखल घेणे गरजेचे आहे. राजकीय इतिहास आणि राजकारण आपल्या इतिहास लेखनात नेहमीच केंद्रस्थानी आहे. राजकीय इतिहासाचे नीट आकलन न झाल्यामुळे खोटे दुराभिमान जोपासले जाऊन त्यातून सामाजिक जीवन गढूळ होते. देशाच्या उन्नतीच्या मार्गातील उद्भवतात अडसर ठरणारी ऐतिहासिक ओझी, यातून ही ऐतिहासिक ओझी समाजाचा बौद्धिक आणि मानसिक स्तर उंचावण्यामध्ये अडसर ठरतात. श्री अरुण टिकेकर यांनी इतिहासाचे ओझे असा नावाचा एक अप्रतिम लेख लिहिलेला आहे. या लेखामध्ये त्यांनी असं म्हटले आहे की प्रगतीच्या आड येणाऱ्या इतिहास रूपी ओझ्याला बाजूला सारणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्याला चुकणारा समाज प्रादेशिक अस्मितेला अधिक संकुचित बनवणारा तर ठरतोच,
पण भूतकाळाची साक्ष प्रत्येक वेळी गतवैभवाच्या गौरवावर जगण्याची प्रवृत्ती वाढवते. इतिहास ज्यांच्या मानगुटीवर बसला आहे असा समाज नवनिर्मितीच्या वाटा शोधत नाही. असा समाज नवनिर्मितीच्या विचारांना आत्मसात करत नाही. भूतकाळातील परिस्थितीची नीट उकल होण्यासाठी इतिहासापासून शिकण्याची प्रवृत्ती वाढीस लागण्याऐवजी आत्मगौरवाच्या भोवऱ्यात समाज मन गुंग होते. इतिहास मुक्त होऊन इतिहास न समजून घेणारे समाज वेगवेगळ्या प्रश्नांचा गुंता अधिक वाढवतात. आणि म्हणून आजच्या तरुण संशोधकांनी या गोष्टीकडे प्रकर्षाने आपलं लक्ष दिलं पाहिजे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ इतिहासापासून आपण फारसे काही शिकत नाही असा होतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या अत्यंत इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन स्पष्ट केले आहे. इयेस्कार यांनी टू इनेबल द मॅन टू अंडरस्टँड द सोसायटी ऑफ द पास्ट अँड टू इन्क्रीज हिज मिस्ट्री ओव्हर द सोसायटी ऑफ द प्रेझेंट. भूतपूर्व समाजाचे नीट आकलन आणि वर्तमान समाजाचे सुयोग्य नियंत्रण ही कार यांनी स्पष्ट केलेली दोन कारणे आहेत ज्यासाठी इतिहास समजून घेणे आवश्यक असते. गतकालीन समाजाचे धागेदोरे समजून न घेतलेला समाज वर्तमानाचे ताणेबाणे योग्य पद्धतीने नियंत्रित करण्यात यशस्वी होत नाही. मध्ययुगीन कालखंडाने भारतीय समाजाच्या वर्तमानाला वारसा म्हणून दिलेला हिंदू मुसलमान संबंधाचा प्रश्न याचे एक अत्यंत सुस्पष्ट उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. इन्फ्लुएन्स ऑफ द मोमेडियन कल्चर ऑफ द हिंदू सिव्हिलायझेशन या त्र्यंबक शंकर शेजवलकरांच्या प्रबंधामधून मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव कोणत्या कोणत्या क्षेत्रावर किती आणि कसा होता याची कल्पना येते. आपल्या एकंदर जीवनाला आणि जीवनाशी निगडीत विविध क्षेत्रांना परस्परांनी कसे प्रभावित केले आहे हे दोन्ही धर्मातील कडव्या धर्मनिष्ठांनी समजून घेणे गरजेचे आहे. परंतु मानगुटीवर बसलेले इतिहासरूपी संबंधाचे ओझे आपण खाली ठेवणार नाही तोपर्यंत दोन्ही धर्मियांचे सौख्य सौधार्य पर्याय आणि भवितव्य परस्परांवर अवलंबून आहे लक्षात येत नाही. न्यायमूर्ती रानडे यांच्या इसवी सन 1899 मध्ये सामाजिक परिषदेत दिलेल्या व्याख्यानाचा विषय मी हिंदू पण नाही मुस्लिमही नाही असा होता. न्यायमूर्ती रानडे यांच्या विचाराचे नीट आकलन झाले नाही. परिणामी दोन्ही बाजूला कायम अविश्वास आणि तणावाची स्थिती आजही दिसून येते. इतिहासाचे ओझे गरज नसताना कायम वाहण्याच्या प्रवृत्तीची ही फलश्रुती आहे. इयेस्कार म्हणतात त्याप्रमाणे वर्तमानावर आपले नीट नियंत्रण नाही. त्याचे महत्वाचे कारण गतकाळाचे आपण नीट आकलन करून घेतले नाही. आणि मला वाटते याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. एकूण असे म्हणता येईल की वर्तमानाच्या योग्य नियंत्रणासाठी आणि उज्ज्वल उद्यासाठी गतकाळातील राजकारणापेक्षा समाजकारण आणि राज्य संस्थेपेक्षा सामाजिक संस्थांच्या अभ्यासाचे महत्व अधिक आहे. आणि मला वाटतं या इतिहासाच्या संशोधन प्रवाहामध्ये हा भाग अतिशय महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतो. हिंदुस्थानच्या मध्ययुगीन कालखंडात इतिहास चिंतन मराठ्यांच्या इतिहासाचा विचार केल्याशिवाय अपूर्ण आहे. शिवछत्रपती आम्हा सर्वांचे अभिमान बिंदू आहेत. स.मा. गर्गे यांनी 13व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंतच्या 700 वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी 3 सामाजिक प्रमुख परिवर्तने घडली असे म्हटले आहे. पहिले परिवर्तन सांस्कृतिक वैचारिक स्वरूपाचे होते. या परिवर्तनाचे प्रणेते होते संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे समकालीन तत्वचिंतक नामदेव, गोरोबा कुंभार, विसोबा, चोखोबा, नरहरी सोनार, सावता माळी अशा प्रतिभावंतांनी भक्तीचे मळे फुलवले. सर्व वर्गातले आणि थरातले लोक या मंदिराळीत सहभागी झाले होते. परंतु सामाजिक समतेचा दीप मात्र यातून प्रज्वलित झाला नाही. सामाजिक असमानतेचे काही पीळसैल झाले, नष्ट झाले नाही. ही खेदाची बाब आहे आणि ती आजच्या संशोधकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. मध्ययुगीन कालावधीतील दुसरे परिवर्तन राजकीय स्वरूपाचे होते. शिवछत्रपतींनी नूतन दृष्टी निर्माण केली. 350 वर्षांच्या नैराश्याच्या परिस्थितीतून समाज जागा झाला. श्री शिवछत्रपती स्थापित राज्य स्वतंत्र स्वायत्त सार्वभौम होते. या राजाचा राजा अभिषिक्त या स्वतंत्र सार्वभौम राजवटीचे परिणाम सामाजिक सांस्कृतिक राजकीय या सर्व बाजूंनी झाले. शिवाजी राजांचा इतिहास हा महाराष्ट्र समाजाच्या आदराचा विषय आहे.
शिवशाही कालखंड जेमतेम 50 वर्षांचा आहे. इसवी सन 1707 नंतर मराठी सत्तेच्या ध्येय धोरणात आणि महत्वाचे म्हणजे मानसिकतेत बदल झाला. ही नोंद आपण कधीही विसरू शकत नाही. याचे उदाहरण म्हणून इसवी सन 1718 मध्ये आणलेल्या सनदा स्वराज्याच्या स्वातंत्र्याच्या नसून गुलामगिरीच्या होत्या असा आक्षेप शेजवलकर नोंदवतात. शेजवलकरांनी पेशव्यांच्या इतिहासाची केलेली मीमांसा अत्यंत परखड आणि मर्मग्राह्य आहे. शेजवलकर या संपूर्ण मीमांसेचे निर्विकार आणि तटस्थ होते हे मान्य करता येणार नाही. हे कुरुंदकरांनी नमूद केलेले आहे. आपण मोगलांचे चाकर आहोत ही जाणीव मराठ्यांना घातक ठरली. शेजवलकरांची ही भूमिका पुराव्यावर टिकणारी नाही असे कुरुंदकर म्हणतात. परंतु ज्या पद्धतीने राजाराम शास्त्री भागवत आणि शेजवलकरांनी मराठी इतिहास लेखनाचा स्वतंत्र प्रवाह निर्माण केला त्याकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आज नक्कीच आहे असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. हिंदू पदपादशाही पेशव्यांचे ध्येय व धोरण होते असे नची केळकर म्हणतात. पेशव्यांना हिंदू पदशाही स्थापन करायची होती तर राजपूत जाटांशी लढलेल्या युद्धाचा अर्थ काय होतो? सातारा आणि कोल्हापूर या 2 सत्ता केंद्रांची निर्मिती आणि त्यामधील संघर्षाचा अन्वयार्थ कसा लावण्यात यावा? छत्रपती आणि पेशवे यांच्यात समन्वय नाही. पेशवे आणि मराठा सरदारांमध्ये संघर्ष, यामधून काय दिसते? स्वराज्य स्वशासन यांची जागा स्वहित आणि स्वार्थाने घेतली होती. या सर्व परिस्थितीतून विस्कळीतपणा निर्माण झाला. हा विस्कळीतपणा सरंजामशाही व्यवस्थेचा अंगभूत परिणाम होता असे कुरुंदकर यांचं मत आहे. शिवकालीन धोरण सुटले म्हणून हे घडले असे शेजवलकर म्हणतात. असे मतभेद अनेक मुद्द्यांच्या बाबतीत आहेत. इसवी सन 1718चा छत्रपती शाहूंनी केलेला करार म्हणजे सर्व वर्चस्व प्रसाराचे ते एक माध्यम होते. करार करण्यात चूक नव्हती. तो करार ज्या मंडळींनी हाताळला त्यांच्या पद्धतीत चूक आहे असे कुरुंदकर म्हणतात. इसवी सन 1756 मध्ये नानासाहेबांनी तुळजी आंग्र्यांच्या आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडवले. इसवी सन 1766 मध्ये हैदरला पराभूत करण्यासाठी थोरल्या माधवराव पेशव्यांनी इंग्रज निजाम मराठे यांची एकत्रित मोट बांधली. राघोबादादांनी कंपनीची मदत घेतली व कंपनी बरोबर संरक्षणात करार केला. त्यांची युती झाली. आमचे हे सर्व इतिहासाचे नायक आहेत असे आम्ही मानतो. इसवी सन 18व्या शतकात जे घडले त्या व्यतिरिक्त काही घडू शकत होते ते पेशव्यांना शक्य होते. इंग्रजांचा विजय ही अपार्य घटना होती का? वासुदेव शास्त्री खरे यांची मीमांसा वास्तुनिष्ठ असले तर हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असतात. त्याचे कोणते फुटावयाचे, मातीचे की लोखंडाचे हे ठरलेलेच आहे. गोऱ्या लोकांचे खरे स्वरूप ध्यानात न आल्याबद्दल कोणासही दोष देता येत नाही. हे खरे शास्त्रींचे विधानही इतिहासाला धरून मानावे. तर शेजवलकर म्हणतात की शैव छत्रपतींच्या मार्गाने पेशवे गेले असते तर 18व्या शतकात इतिहासाला कलाटणी मिळाली असती. खरे शास्त्री आणि शेजवलकर यांच्या मीमांसेत सत्य कोठे आहे असे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. एकंदरीत शिवछत्रपती लोकोत्तर युगपुरुष होते. एक राज्य नव्हे तर एक नवे राष्ट्र, काळाच्या कितीतरी पुढे असणारी एक नवी व्यवस्था निर्माण त्यांनी केली. हे अधिक ठसठशीतपणे सर्व विवेचनाच्या केंद्रस्थानी ठेवून मांडले पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या गोष्टीचा बारकाईने नव्याने अभ्यास करणं गरजेचे आहे. या चराचर सृष्टीतील सर्व वास्तू मात्र इतिहास आहे. परंतु इतिहास ही संकल्पना मानव निर्मित असल्यामुळे हा सर्व इतिहास मानवी आकलनातून जाणलेला इतिहास आहे. इतिहासाच्या केंद्रस्थानी मानव आहे. मानवी जीवनामध्ये झालेल्या बदलांची नोंद इतिहास घेतो. हे बदल विविध अंगी असू शकतात. पर्यावरणीय, वैचारिक, वैज्ञानिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक वगैरे वगैरे. इतिहास विद्याशाखेच्या दृष्टीने इतिहास संज्ञेचा जो अर्थाभिप्रेत आहे तो म्हणजे एक प्रकारे मानवाने स्वतःला जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न. अर्थात हे तो भूतकाळाच्या संदर्भातच करू शकतो. माणसाला जाणून घेण्याच्या या प्रक्रियेमध्ये घटनांना त्या मागच्या प्रेरणांना महत्व येते. कारण त्यांच्याच माध्यमातून मानवाला त्याचा इतिहास समजतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने या सर्वांना एकमेकांना जोडून
घटनांमागचा कार्यकारणभाव जाणून घेऊन इतिहास लेखन केले जाते. इतिहास हा घटितांवर आधारित असतो, परंतु इतिहास लेखनात कल्पनाही येते. प्रश्न एवढाच आहे की घटिते आणि कल्पना यांचे प्रमाण किती असावे. म्हणजेच इतिहास लेखन हे इतिहासाशी प्रामाणिक असावे का कल्पना विलास असावा, असा प्रश्न निर्माण होतो. इतिहासाच्या वस्तुनिष्ठ असण्याबद्दल हेच म्हणता येईल. वस्तुनिष्ठ इतिहास ही आदर्शवादी संकल्पना आहे. ती संपूर्णपणे प्रत्यक्षात कधीच अंमलात आणली जाऊ शकत नाही, हे खरं आहे. इतिहास लेखन हे काही प्रमाणात व्यक्तिनिष्ठ असणार आणि इतिहासकाराच्या भावना, त्यांचा दृष्टिकोन, त्याचबरोबर व्यक्तिनिष्ठेचे प्रमाण जितके कमी राखता येईल तितके कमी राखण्याचा प्रयत्न करायला हवा. व्यक्तिनिष्ठ इतिहास लेखनाचे समर्थन करताना नाहीतरी आदर्शवादी वस्तुनिष्ठ इतिहास लिहिला येतच नाही असा युक्तिवाद केला जाऊ शकतो, परंतु हे इतिहासाला मारक आहे. पूर्वग्रह ठेवून लिहिलेला इतिहास किती शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेला असला तरी इतिहास नव्हे, तर सद्यकाळी इतिहास लिहिताना सैद्धांतिक चौकट आधीच ठरवायची पद्धत मान्य पावली आहे. हे योग्य की अयोग्य ही बाब वेगळी. याशिवाय बरेच वेळा निष्कर्षही जवळजवळ आधीच ठरवलेला असतो. त्यामुळे आधीच काढलेल्या निष्कर्षाला सोयीची किंवा ठरवलेल्या सैद्धांतिक चौकटीत बसणारीच घटिके निवडून त्यावर आधारित अन्वय अर्थाची संपूर्ण इमारत उभी केली जाते. ही घटिके जरी अगदी अल्प संख्येने असली तरी असे केले जाते आणि त्याच विषयाबाबतची अधिक संख्येने असलेली घटिके या अन्वय अर्थाला छेद देणारी असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारचे पूर्वग्रह दूषित एकांगी इतिहास लेखन कितपत योग्य आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. एकांगी इतिहास लेखन मग ते कोणत्याही बाजूचे अथवा प्रकारचे असो योग्य नव्हेच. सर्व घटिते समतोल वृत्तीने अभ्यासून मगच त्यावर आधारित निष्कर्ष काढणे आवश्यक आहे. अन्यथा एकांगी इतिहास हाच इतिहास म्हणून मान्यता पावेल. आधुनिक भारतीय इतिहासामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याला विशेष महत्व आहे. त्या काळात भारतीयांच्या जीवनातील अनेक बाबींचा प्रेरणास्त्रोत स्वातंत्र्य मिळवण्याची आकांक्षा हाच होता. यातून राष्ट्रवादाच्या जाणीवाचा उगम झाला आणि राष्ट्रवाद हा विचार केंद्रस्थानी राहून त्याने समाज जीवनाची विविध क्षेत्रे प्रभावित केली. आधुनिक भारताचे आर्थिक इतिहासामध्ये हा विचार प्रामुख्याने आढळतो. 19व्या शतकाच्या प्रारंभी भारतात ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली. भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्राला अधिक महत्व होते. भारतीय राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून शेतसारा हे महसूल मिळवण्याचे प्रमुख साधन असल्यामुळे या क्षेत्राला त्यांच्याही दृष्टीने महत्व होते. उद्योगाचे स्वरूप कुटीर उद्योग असे होते. 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत भारतातील विशेषतः बंगालमधील वस्त्रोद्योग भरभराटीला आलेला होता. परदेशांशी व्यापार होऊन तेथील संपत्ती भारतात येत होती. कृषी प्रधानतेमुळे खेड्यालाही महत्व होते. खेडे स्वतःच्या बऱ्याच गरजा स्वतः भागवत होते. काही बाबतीत ही पद्धत चांगली असली तरी बदलत्या काळात आणि विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या आर्थिक क्षेत्रातील बदलत्या जागतिक संदर्भात तिच्या आर्थिक मर्यादाही दिसून आल्या. सर्वसाधारणपणे जेवढी गरज तेवढे उत्पादन होत होते. अतिरिक्त उत्पादन होत नसल्यामुळे त्यांना त्या उत्पादनाची गरज नव्हती. क्वचित थोडे अधिक उत्पादन वाढवावे असा दृष्टिकोन नव्हता. याशिवाय जुने तंत्रज्ञान, जुनी उत्पादन साधने, अपुरे भांडवल, बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी असलेल्या अडचणी इत्यादी घटक होतेच. मुख्य म्हणजे उत्पादन पद्धतीच कारागिराच्या वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून असल्यामुळे अतिरिक्त उत्पादन सुद्धा मर्यादितच असणार याला अपवाद फक्त मीठ होते, जे रोजच्या गरजेचे आधुनिक भारतातील औद्योगिक प्रगती म्हणजे त्या आपल्याला या ठिकाणी दिसते. अतिरिक्त उत्पादनाची आवश्यकता जर येथे भासली असती तर कदाचित इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती दरम्यान हुशार व कल्पक कारागिरांनी जसे यांत्रिक शोध लावले तसे शोध भारतातही लागले असते. यांत्रिक शोध त्यासाठी पोषक असणारे वातावरण, मानसिकता येथे नव्हती. युरोपमध्ये प्रबोधनानंतर जसे नवीन विचार, लेखन, कला, शोध यांचे स्वागत होत असे तसे येथे होणे कठीणच होते. जुन्या कालबाह्य झालेल्या पारंपरिक रूढी, धार्मिक समजुती, चालीरीती, कर्मकांड इत्यादी गोष्टींमध्येच येथील समाजाची मानसिकता अडकून राहिल्यामुळे वेगळा किंवा नवीन विचार कितपत मान्य झाला असता हे सांगणे मात्र कठीण आहे. क्वचित प्रसंगी असे थोडे वेगळे पण आपल्याला दिसते, पण ते अपवादात्मक आहे.
इंग्रजांनी थोरल्या बाजीराव पेशव्याला दिलेले घड्याळ बिघडले तेव्हा ते दुरुस्त करण्यासाठी त्याला मुंबईला इंग्रजांकडे पाठवावे लागले होते. परंतु नंतरच्या काळातील पेशव्यांचे बिघडलेले घड्याळ पुण्यातील एका एतद्देशीय हुशार कारागिराने दुरुस्त केले. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी त्यातील यांत्रिक रचना आणि कार्य समजणे आवश्यक आहे. अर्थातच त्या कारागिराने ते समजावून घेऊनच घड्याळ दुरुस्त केले असणार. म्हणजेच त्या भारतीय कारागिरामध्ये हे समजण्याची क्षमता होती. परंतु कोणाच्याही मनात असे आले नाही की घड्याळ कसे तयार केले आहे ते जाणून घेऊन आपणच ते येथे तयार करावे. हीच गोष्ट बंदूक आणि दुर्बिणी यांची. तोफा मात्र ते तयार करायला शिकले. दुसरे उदाहरण दिसते ते नाना फडणवीसांचे. त्याने काशी येथील नदवीर लोकांना योग्य सोय व्हावी म्हणून पूल बांधण्यास सांगितले. परंतु वाळूचा भराव आणि पाण्याचा जोर यामुळे पुलाचा पाया धरत नव्हता. यावर उपाय म्हणून काशीतील लोकांनी अनुष्ठान सुरू केले. नाना फडणवीसांना हे कळताच त्यांनी ते अनुष्ठान बंद करवले आणि युरोपियन इंजिनियरला कामाला ठेवून त्याच्याकडून तो पूल बांधून घेतला. त्या युरोपियन इंजिनियर कडून तसा पूल बांधवायचे हे तंत्रज्ञान कोणी शिकून घेतले असते की नाही हे कळवायस मार्ग नाही. म्हणजे आम्ही आमची संस्कृती श्रेष्ठ, आमचं ज्ञान श्रेष्ठ या भ्रमात न राहता परकी संस्कृतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. परक्या देशातलं ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि तर हे जर आजच्या जागतिकीकरणाच्या वातावरणामध्ये जर आम्ही अशा प्रकारचे संशोधन केलं नाही तर आम्ही जगाच्या कित्येक पटीने मागे राहू असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. प्राचीन काळापासून भारतातील आंध्र प्रदेशातून उड्स नावाचे ओळखले जाणारे पोलाद सध्याच्या सिरियामधील दमास्कसला पाठवण्यात येत असते. या पोलादापासूनच प्रसिद्ध दमास्कस तलवारी बनवल्या जात. या तलवारी जगभर प्रसिद्ध होत्या व त्यांचा मोठा व्यापार होत असे. परंतु भारतीयांना या पोलादापासून येथेच तलवारी बनवून ते इतरांना विकू असे वाटले नाही किंवा त्यांनी ते तंत्रज्ञानही अवगत करून घेतले नाही. याचा अर्थ येथे तलवारी बनत नव्हत्या असे नाही. येथे बनणाऱ्या तलवारी त्या दर्जाच्या नव्हता. हे पोलाद तयार करण्याचे प्रयत्न सर्व देशांनी करून पाहिले. रशियाने अगदी 19व्या शतकात सुद्धा प्रयत्न केला परंतु कोणालाही यात यश आले नाही. भारतीयांनी मात्र उत्पादनाची मक्तेदारी असून त्याचे रूपांतर व्यापारी मक्तेदारीमध्ये केले नाही. टिपू सुलतानाच्या शस्त्रांमध्ये रॉकेट्स होती ज्याचा वापर त्यांनी युद्ध प्रसंगी केला होता. त्याचा पराभव केल्यानंतर इंग्रजांना त्यातले एक मिळाले. ते त्यांनी इंग्लंडला नेऊन त्यावर संशोधन केले आणि त्याचा वापरही केला. हे उदाहरण इंग्रज आणि भारतीय यांच्या वृत्तीतील फरक स्पष्ट करते. म्हणजे आपल्याला भारतीय आणि इंग्रज यांच्यातल्या वृत्तीची या उदाहरणांवरून सहज कल्पना येते आणि ही कल्पना लक्षात घेऊन आज या वर्तमान काळामध्ये जे आम्ही संशोधन करणार आहोत इतिहासामध्ये त्याची दखल घेऊनच आपल्याला आता संशोधन करावं लागणार आहे. असा हा नवविचार आता पुढे येत आहे. ब्रिटिशांच्या आगमनामुळेही आमच्या वृत्तीत फारसा फरक पडला नाही. 19व्या शतकामध्ये सुद्धा अशी उदाहरणे आढळतात आणि ब्रिटिशांनी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलेले आढळते. ब्रिटिशांच्या मते भारतीयांमध्ये कारागिरीच्या कौशल्याचा अभाव नव्हता तर त्या कौशल्यावर आधारित असा उद्योग सुरू करून व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या वृत्तीचा अभाव होता. त्याला कारणही होती. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्याची विक्री करण्याच्या प्रक्रियेत कच्च्या मालाची उपलब्धता, पुरेसे भांडवल, उत्पादनासाठी असलेली मागणी, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, प्रत्यक्ष उत्पादन, विक्री आणि सुलभ दळणवळणाची साधने हे प्रमुख घटक आहेत. त्यापैकी एक घटक जरी नसला तरी इतर सर्व घटकांवर आणि उत्पादन प्रक्रियेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. याशिवाय सरकारी धोरणाचाही परिणाम होतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी ब्रिटिशांसारखी ब्रिटिशांच्या मनामध्ये त्यांची जी वृत्ती आहे तशी वृत्ती आमच्या मनामध्ये निर्माण केली नाही आणि म्हणून आमच्यापेक्षा ब्रिटिश नेहमी सरस ठरलेले आपल्याला दिसतात. या आत्मपरीक्षणाच्या प्रक्रियेत काही जणांना असे वाटू लागले भारतीयांना जर हे पारतंत्र्य झुगारून लावायचे असेल तर ब्रिटिशांशी या बाबतीत बरोबरी करून सामर्थ्य वाढवावे लागेल. या जाणीवेतून मग येथेही यंत्रावर चालणारे मोठे कारखाने उभे केले पाहिजेत. त्यासाठी मंडळी स्थापन झाली पाहिजे, यंत्रे तयार झाली पाहिजेत इत्यादी उपाय सुचवण्यात आले.
ज्या औद्योगिक क्रांतीच्या बळावर ब्रिटिशांनी भारतात साम्राज्य स्थापन केले, तशीच औद्योगिक क्रांती येथे घडवून आणून ब्रिटिश साम्राज्याला टक्कर देणे शक्य होईल अशी त्यांची धारणा झाली. 1842 मध्येच रामकृष्ण विश्वनाथांनी भारतीयांना पाश्चात्य धर्तीवरचे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कळकळीचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकहितवादी दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, रमेशचंद्र दत्त इत्यादींनी याबाबत विचार मांडले. दादाभाई नौरोजींनी आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत मांडून ब्रिटिशांनी भारतातील संपत्तीचा अन्यायकारक लूट कशी चालवली आहे हे दाखवून दिले. हा राजकीय पारतंत्र्याचा परिणाम आहे असे वाटून लोकमान्य टिळकांसारख्या काही नेते मंडळींना राजकीय स्वातंत्र्यासाठीच प्रयत्न करावेत असे वाटत होते. न्यायमूर्ती रानडे यांना मात्र राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावायलाच पाहिजेत, परंतु स्वातंत्र्य मिळेपर्यंत वाट न बघता औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावेत असे वाटत होते. त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून औद्योगिक प्रगती होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. इतरांच्या सहाय्याने त्यांनी औद्योगिक परीक्षा स्थापन करून त्यामार्फत औद्योगिक चळवळीला चालना दिली. प्रारंभी प्रादेशिक चळवळ म्हणून सुरू झालेली ही चळवळ नंतर अखिल भारतीय पातळीवर जाऊन पोहोचली. भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन जेथे भरेल तेथे शेवटच्या दिवशी औद्योगिक परिषदेचे अधिवेशन भरत होते. स्वदेशीचा पुरस्कार रामकृष्ण विश्वनाथ, लोकहितवादी, सार्वजनिक काका इत्यादींनी वेळोवेळी केला. परंतु स्वदेशी हा निव्वळ विचार न राहता तो जर प्रभावीपणे प्रत्यक्षात आणावायचा असेल तर त्यासाठी प्रथम भारतीय औद्योगिक उत्पादन सुरू होणे आवश्यक आहे हे न्यायमूर्ती रानडेंनी ओळखले होते. त्यासाठी औद्योगिक परिषदेमार्फत उद्योगासंबंधीचे विचार, प्रत्यक्ष उत्पादन करण्यातील अडचणी सोडवण्यासंबंधीचे उपाय, निरनिराळ्या उत्पादनांची माहिती देणे यांचा मेळ घातला. यासोबत औद्योगिक प्रदर्शने भरून त्या माध्यमातून भारतीय वस्तूंना प्रसिद्धी दिली. यामध्ये अनेक लहान मोठ्या कारागिरांना उत्पादने मांडली जात, ज्या योगे उत्पादकाला चालना मिळून औद्योगिक विकास घडवून आणणे शक्य होईल अशी रानडेंची धारणा होती. 19व्या आणि 20व्या शतकाच्या अखेरीस आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी जे विविध उद्योगधंदे भारतात उभे राहिले त्यातील बहुतांश उद्योगांनी या औद्योगिक परिषदेपासून प्रेरणा घेतली होती. अनेक हुशार भारतीय तरुण परदेशातून तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन भारतात परत आले आणि त्यांनी उद्योग स्थापन केले. स्वदेशी चळवळीमुळे औद्योगिक प्रगतीला वेग आला हे नाकारता येत नाही. आणि म्हणून आपण नव इतिहासकारांनी आजच्या इतिहासामध्ये, इतिहास लेखनामध्ये हे जे दृष्टिकोन आहेत यांचं आपण कुठेतरी अवलोकन करणं गरजेचं आहे. एक नवीन प्रवाह आपल्याला या विवेचनामधून लक्षात येईल. इतिहासाच्या संकल्पनांमध्ये दोन भाग असतात, एक वस्तुनिष्ठ आणि दुसरं वर्णनात्मक. सुरुवातीच्या काळात इतिहासात राजे रजवाड्यांचे वर्णन येत असे. त्यामध्ये राजाही चूक करू शकतो हे कधी दाखवले जात नसे. हा वस्तुनिष्ठ इतिहास. त्यात कुठलीही बाजू घेण्याचा प्रश्नच नसतो. पण व्यक्तिनिष्ठ इतिहासातून विश्लेषणात्मक विवेचन असल्यामुळे न्याय देण्याचा, रंग भरण्याचा प्रयत्न होतो. इथे सत्यापलाप होऊ शकतो. वस्तुनिष्ठ इतिहास व विश्लेषणात्मक इतिहास दोन्ही तऱ्हेच्या निवेदनामध्ये पूर्वीपेक्षा अलीकडे अधिक व्यापकतेवर भर देण्याची गरज आहे असं मला वाटते. 19व्या शतकाच्या पूर्वी इतिहास लेखन हे राजकीय इतिहासापुरते मर्यादित होते. या काळात पारंपरिक इतिहासावर भर देण्यात आला होता. या इतिहासात फक्त राजपुरुषांची व राजकीय घटनांची नोंद घेतली जात होती. परिणामी संपूर्ण जीवनाचा परामर्श घेण्यासाठी हा इतिहास अपुरा पडत होता. मात्र 20व्या शतकात इतिहासाच्या कक्षा रुंदावल्या. राजकीय इतिहासाबरोबरच सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्टिकोनातून इतिहासाचे निरीक्षण होऊ लागले. वंचितांच्या इतिहासाकडे आणि स्त्रीवादी भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. तशा प्रकारच्या इतिहासाची निर्मिती होऊ लागली. पुरातत्वशास्त्राचा जसा अभ्यास व्हायला लागला तसा त्या शास्त्राच्या अभ्यासाच्या दिशाही विस्तृत झाल्याचे आढळून येते. पुरातत्वाचा अभ्यास हा केवळ प्राचीन इतिहासाशी नाते दर्शवणारा आहे. मध्ययुगात बांधलेले वाडे, मंदिरे, मस्जिदी, किल्ले आणि विहिरी या तत्कालीन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पुरावे आहेत. तद्वतच आधुनिक युगातील दफन पद्धती, चर्चची निर्मिती,
तत्कालीन इमारतींचे स्थापत्य याद्वारे तत्कालीन समाजातील आर्थिक, धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय अभ्यास आपल्याला करता येतो आणि याकडे तरुण संशोधकांनी लक्ष वळवणं गरजेचं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मित्रांनो, आता आपण मध्ययुग, मराठा युग, ब्रिटिश काळ या बाबतीतले काही प्रवाह पाहिले. आता आपण समकालीन इतिहास लेखनातले काही प्रवाह त्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र होऊन आज 62 पेक्षा जास्त वर्षे उलटून गेली असली तरी बहुतेक इतिहासकार 15 ऑगस्ट 1947 या तारखेला लक्ष्मण रेषा मानतात. इसवी सन 1947 पुढील कालखंडाचा इतिहास लिहिण्यासाठी इतिहासकारांमध्ये फार उत्सुकता दिसत नाही. या उलट भारतातील समाजशास्त्र व राज्यशास्त्र अभ्यासकांची परिस्थिती आहे. काही जणांचा अपवाद सोडल्यास ते 15 ऑगस्ट 1947 या तारखेच्या मागील काळाकडे पाहायला तयार नाहीत. यामुळे एक विचित्र परस्पर विरोधाभासाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वातंत्र्योत्तर भारताबद्दल आपल्याला सर्व माहिती ही समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ व पत्रकार यांनी लिहिलेल्या ग्रंथातून मिळते. 1947 नंतरच्या काळातील भारताचा इतिहास सांगणारे इतिहासकारांनी लिहिलेले 1-2च ग्रंथ उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाची अशीच परिस्थिती आहे. प्राध्यापक यदी फडके यांचा 8 खंडातील 20व्या शतकातील महाराष्ट्र, नंतरच्या काळामध्ये आणखी 2 खंड वाढले. या इतिहासासारखे काही अपवाद सोडल्यास इसवी सन 1960 नंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधित लिखाण बहुतेक करून पत्रकारांनी केलेले आढळते. थोडक्यात सांगायचे झाले तर भारतातील आणि महाराष्ट्रातील इतिहासकारांनी स्वातंत्र्यानंतरच्या समकालीन इतिहास लेखनाकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु असं दुर्लक्ष करणे इतिहासाला घातक आहे आणि म्हणून नवतरुणांनी याकडेही, या आधुनिक इतिहास लेखनातील हा एक प्रवाह जो आहे समकालीन इतिहास लेखनाचा, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. समकालीन इतिहास ही संज्ञा अलीकडील भूतकाळाचा किंवा 20व्या शतकाच्या इतिहासाबद्दल असलेल्या ग्रंथातले वर्णन करण्यासाठी वापरली जाते. जर एखाद्या इतिहासकाराने लिहिलेला इतिहास त्याच्या स्वतःच्या जीवन काळाशी संबंधित असेल तर आपण अशा इतिहासाला समकालीन इतिहास म्हणून संबोधतो. काही इतिहासकार समकालीन इतिहासाला ऐतिहासिक अभ्यास करण्यासाठी विषय निवडण्याची पद्धती मानतात. त्यांच्या मते वर्तमान काळातील समस्या अथवा प्रश्नांवर आधारलेल्या ऐतिहासिक विषयाच्या अभ्यासाला समकालीन इतिहास म्हटले जाते. इसवी सन 1957 मध्ये हर्मन हिप्पेल या जर्मन इतिहासकाराने समकालीन इतिहासाची व्याख्या सर्वात शेवटच्या किंवा सर्वात अलीकडील उलथापालथीच्या घटनेपासून सुरू होणारा काळ अशी केली होती. एनी प्रेझेंट टाइम बिगिन्स विथ लास्ट कॅटास्ट्रोफ द मोस्ट रिसेंट वन. हिम्पेल यांनी समकालीन इतिहासाची व्याख्या आपण स्वीकारली तर समकालीन इतिहासाचा कालखंड हा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक या इतिहासाच्या कालखंडाप्रमाणे न बदलणारा नसून तो सातत्याने बदलणारा असतो. इसवी सन 1964 मध्ये जॉग्राफी ब्रॉकलेव यांनी अन इंट्रोडक्शन टू कंटेम्पररी हिस्ट्री हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. बाराक्लो यांनी ही भूमिका घेतली की समकालीन इतिहास हा आधुनिक इतिहासापेक्षा गुणवत्ता व आशयामध्ये वेगळा असतो. त्यांनी हे मत मांडले की आजच्या जगात अस्तित्वात असलेले प्रश्न जेव्हा सदृश्य आकार घ्यायला लागतात तेव्हापासून समकालीन इतिहास सुरू होतो. 19व्या शतकापर्यंत लिहिले गेलेले सर्व इतिहास अलीकडील भूतकाळाचाच इतिहास सांगणारे होते. याचे प्रमुख कारण म्हणजे जोपर्यंत इतिहासकारांनी दूरवरच्या भूतकाळाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी लागणारे संशोधन, तंत्र व साधने तपासण्याची पद्धत विकसित केली नव्हती. छापखाने अस्तित्वात येण्याच्या आधीच्या काळात कागदपत्रे सहजासहजी मिळणे अशक्य होते. दूरवरच्या भूतकाळाबद्दल लिखित कागद व पुरावे हे जवळजवळ अस्तित्वात नव्हते व असले तरी ते त्रोटक व विखुरलेल्या स्वरूपात उपलब्ध होते. त्यामुळे 19व्या शतकाच्या पूर्वीच्या इतिहासकारांना आपले लिखाण स्वतःच्या निरीक्षणांवर
व समकालीन व्यक्तींच्या मुलाखतींच्या आधारे लिहावे लागत होते. हिस्टरी हा शब्द ज्या हिस्टॉरिया या ग्रीक भाषेतील शब्दावरून आला, त्याचा मूळचा अर्थच समकालीन घडामोडींचे ज्ञान असा होतो. दूरवरच्या भूतकाळाचा इतिहास लिहिण्यावर साधनांच्या मर्यादा असल्यामुळे इतिहासाच्या ज्ञान शाखेवर अनेक प्रश्न व संशय निर्माण होत होते. थ्युसिडायडिसिस याने पेलोपॉनिशियन आणि ॲथेनियन लोकांमध्ये झालेल्या युद्धाच्या इतिहासाचे कथन व लेखन केले होते. थुसिडिसिसने स्वतः या युद्धात भाग घेतला होता. युद्ध सुरू होताच त्याने त्याचा इतिहास लिहिण्याचे सुरू केले होते. या थ्युसिडिसिसने आपल्या ग्रंथात ही खंत व्यक्त केली आहे की त्याला दूरवरच्या भूतकाळाबद्दल किंवा स्वतःच्या काळाच्या पूर्वीच्या कालखंडाबद्दल अचूक ज्ञान मिळणे अशक्य होते. कालांतराने थ्युसिडिसिस सारख्या इतिहासकारांनी लिहिलेला अलीकडच्या भूतकाळाचा इतिहास हा दूरवरच्या भूतकाळाचा इतिहास बनला. हळूहळू जास्त दूरवरच्या भूतकाळाच्या अभ्यासाला जास्त ऐतिहासिक मान्यता देऊ लागले. 19व्या शतकात इतिहास विषयाचे व्यावसायीकरण झाले तेव्हा या वृत्तीचे पूर्णपणे संस्थापन झाले. रँके, बार्थोल्ट, नेबूर आणि जोहान रॉयसेन यासारख्या जर्मन इतिहासकारांनी नवीन व्यावसायिक इतिहासाला प्रोत्साहन दिले आणि खऱ्या अर्थाने समकालीन इतिहासाला इतिहासाच्या कक्षेतून बाहेर काढले. 19व्या शतकात इतिहास अभ्यासक अलीकडच्या भूतकाळाचा इतिहास लिहिण्याच्या प्रयत्नाकडे तिरस्काराने पाहू लागले. 19व्या शतकाच्या अखेरीस तर युरोपातील व्यावसायिक इतिहासकार हे मत मांडू लागले की इतिहासकाराचे प्रमुख काम हे दूरवरच्या भूतकाळाचा अभ्यास करणे असून अलीकडच्या भूतकाळाचा अभ्यास करणे हे पत्रकार व इतर अभ्यासकांचे काम आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपियन इतिहासकारांमध्ये असा प्रघात प्रबळ झाला की घटना घडून गेल्यावर एखादी पिढी गेल्यावरच त्या घटनेचा वस्तुनिष्ठपणे इतिहास लिहिला येऊ शकतो. वस्तुनिष्ठ इतिहास म्हणजे वर्तमान काळातील वाद किंवा प्रश्न यांचा कोणताही संदर्भ न घेता जे काही घडले ते लिहिणे. रँकेने हा युक्तिवाद केला की इतिहासकाराचे काम भूतकाळाचे मूल्यमापन करायचे नसून किंवा वर्तमान काळातील लोकांना भविष्यकाळी फायद्यासाठी कोणतीही शिकवण द्यायची नसून फक्त जे घडले ते सांगणे हे असावे. रँकेच्या विचारांचा प्रभाव 20व्या शतकाच्या शेवटपर्यंत जगाच्या अनेक भागांमध्ये टिकून राहिला. भारतामध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय अजून देखील वारंवार येत असतो. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक तत्वज्ञांनी विचारवंतांनी इतिहास संशोधनाच्या पद्धती व वैज्ञानिक संशोधनाच्या पद्धतींची तुलना केली. इतिहास लेखन पूर्णपणे वस्तुनिष्ठ होऊ शकते का हा या विचारवंतांमध्ये वादाचा मुद्दा बनला. इतिहास लेखनाच्या पूर्ण वस्तुनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. युरोपमध्ये पहिले व दुसरे महायुद्ध यासारख्या मोठ्या घटना घडल्या. ही महायुद्धे का घडून आली याचे विश्लेषण करण्यासाठी अलीकडच्या भूतकाळाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त होते. विशेषतः दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक इतिहासाचे एक नवीन पर्व सुरू झाले होते असा अनेक अभ्यासकांचा समज बनला होता. याबरोबरच युरोपात औद्योगिकरणामुळे सामाजिक परिवर्तनाचा वेग देखील प्रचंड प्रमाणात वाढला होता. या प्रचंड स्थित्यंतराचा अभ्यास करणे इतिहासकारांना गरजेचे वाटू लागले. अलीकडच्या भूतकाळाचा अभ्यास करण्याची सर्वात जास्त गरज पश्चिम जर्मनीतील अभ्यासकांना वाटू लागली. पारंपरिक समाजापासून अलिप्त असलेल्या अभ्यासपूर्ण वस्तुनिष्ठ इतिहासाने जर्मनीतील लोकांना जीवन जगण्यासाठी योग्य दिशा दाखवण्यात अपयश आले होते आणि म्हणूनच जर्मनीमधील लोकांनी हिटलरच्या हुकुमशाहीला पाठिंबा दिला होता अशी भावना जर्मन इतिहासकारांमध्ये उदयास आली होती. हॅलो सर. जर्मनीतील इतिहासकारांनी समकालीन इतिहास लिहिण्याच्या प्रकाराला लगेचच मान्यता दिली. हॅलो सर. हॅलो. हा सर. हा सर, थोडासा वेळ थोडासा हे करा शॉर्ट मध्ये आता, कारण की व्हॅलिडिटी फंक्शनचा वेळ होतोय. थोडा लवकर केला तो बरं होईल सर. ओके, थँक्यू सर. अशा प्रकारे आजच्या परिस्थितीवर वर्णन केलेल्या संकल्पना व समज हे अत्यंत संकुचित स्वरूपाचे आहेत हे बहुतेक इतिहासकारांना जाणवताना आपल्याला दिसतं आणि म्हणून या ठिकाणी हा महत्वाचा भाग आहे. इतिहास म्हणजे सनावळ्या, इतिहास म्हणजे राजाची कहाणी किंवा गतकालीन राजकारण या इतिहासाविषयीच्या कल्पना आधुनिक जागतिकीकरणाच्या काळात आता आमूलाग्र बदलल्या आहेत. इतिहास म्हणजे काय
या मूलभूत प्रश्नाच्या विचाराला तात्विक बैठक प्राप्त झाली आहे. इतिहास ही मानवी जीवनाची सर्वांगीण कथा आहे. व्यक्ती, समाज, स्थळ आणि कला यांचे संदर्भ घेऊन इतिहास घडत असतो. भूतकाळातील घटनांचा, प्रसंगांचा, विचारांचा, संस्कृतींचा आणि त्याविषयीच्या इतिहासांच्या स्मृतींचा तेव्हाच खरा अर्थबोध होतो जेव्हा त्या व्यक्तींना किंवा आठवणींना काळाचा संदर्भ असतो. आणि म्हणून या ठिकाणी विका राजवाडे यांनी देशिक हा इतिहास प्रकार सुचवला. देशिक इतिहासाचा प्रकार म्हणताना राजवाडे यांना प्रादेशिक किंवा स्थानिक इतिहास प्रकारचा अभिप्रेत होता. इतिहास अभ्यासाचे प्रकार उदाहरणार्थ राजकीय, आर्थिक, सामाजिक, प्रादेशिक, स्थानिक इत्यादी प्रकार अस्तित्वात आहेत. उपरोक्त इतिहास प्रकारामध्ये स्थानिक इतिहास ही उदयोन्मुख शाखा आहे. आणि म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिणारे ज्येष्ठ इतिहासकार प्राध्यापक सुमित सरकार यांनी स्वदेशी मोमेंट इन बेंगाल या ग्रंथामधून भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जनसामान्य लोकांच्या कार्याची माहिती देताना तळाकडून इतिहासाची मांडणी केली आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील जनसामान्यांची आपापल्या परिसरातील माहिती प्रकाशात आणण्यासाठी आपण परिसराची माहिती एकत्र करणे आवश्यक आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश पडू शकेल. स्थानिक इतिहास लिहिताना त्यामध्ये सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश होणे आवश्यक आहे. प्रोफेसर रेनियर यांनी म्हटल्याप्रमाणे स्थानिक इतिहास हा अशा पद्धतीने लिहिला पाहिजे की तो देशाच्या इतिहासामध्ये चपलक बसला पाहिजे. आणि म्हणून आज या ज्या रिसेंट ट्रेंड इन रिसर्च इन हिस्ट्री या इतिहासाच्या संदर्भात जेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार केला तर या इतिहासामध्ये अनेक नवप्रवाह आपल्याला या ठिकाणी दिसतात. अलीकडे विज्ञान क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे तर त्या विज्ञानामध्ये जननशास्त्राची निर्मिती झाली आणि सजीव प्राणी माणसातल्या पेशी, रंगसूत्रे, गुणसूत्रे म्हणजे डीएनए वैज्ञानिक पद्धतीने बदल केल्यास मनुष्याचे रंग, रूप, उंची, स्वभाव बदलू शकतात असा क्रांतिकारी सिद्धांत या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. आणि मग एका बाजूला जेव्हा मराठ्यांचा वर्णन, मराठे त्यांचे शरीरयष्टी कशी, त्यांचा स्वभाव कसा असं जे इतिहासामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे आणि या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार जर मानवाची निर्मिती झाली तर आपल्याला इतिहास मागच्या इतिहासापेक्षा हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला इतिहास मांडावा लागेल. म्हणून विज्ञानाची कास धरून इतिहास लेखन करणं ही गरजेचं आहे. आणि एकंदरीत हा जो विषय आहे तो हा एवढ्या वेळामध्ये सांगणं अतिशय कठीण आहे. आयोजकांनी मला वेळेचं भान सुचवलं आणि म्हणून या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली. वेळेपेक्षा जास्त बोललो तरी तुम्हा सगळ्यांनी मला सहन करून घेतलं. यामुळे मी सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. सर निश्चितच खरोखर हा विषय एवढ्या कमी वेळेमध्ये संपण्यासारखा नाही. याच्यासाठी अजून आपल्याला भरपूर वेळ देणं गरजेचं होतं. परंतु जेवढ्या वेळेमध्ये आपण जी मांडणी केली, अतिशय सुंदर मांडणी, अतिशय सुरेख मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे. इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन करत असताना प्राचीन काळापासून तर अर्वाचीन काळापर्यंतच्या इतिहास लेखनासाठी आपण जी विविध इतिहासकार, विविध संशोधक यांनी मांडलेले विचार या सगळ्यांचा आढावा घेत आपण जे आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत, खरोखर नवीन इतिहास संशोधकांना आपलं हे व्याख्यान निश्चितच खूप उपयुक्त पडेल. सर भविष्यामध्ये आपलं निश्चितच असंच आम्हाला सहकार्य राहील. या वेळेला ऑनलाईन सेमिनार हे या ठिकाणी आपण घेत आहोत. भविष्यामध्ये MMS विभागाद्वारे ऑफलाईन नॅशनल सेमिनार घेण्याचा निश्चितच मानस आहे. त्यावेळेला आपलं असंच अनमोल सहकार्य आम्हाला निश्चितच लाभेल, याविषयी दुमत नाही. आपण या ठिकाणी आपलं व्याख्यान, अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं त्याबद्दल मी आपलं पुनश्च महाविद्यालयाच्या MMS आणि IQAC विभागामार्फत आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. पुढील सूत्र वजी सरांकडे सोपवतो.